हरे कृष्ण भक्तांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. थोडा जरा विलंब झाला, नेट कनेक्शन नव्हतं आपल्याकडे म्हणून. हे बेटा, यू कॅन टेक दिस. आय हॅव नाव माय इंटरनेट कनेक्शन. जरा जरा श्लोक मी शेअर करते आहे, पण माझ्याकडे तो इंग्लिश मध्ये आहे, तर म्हणून जरा कठीणच जाईल ते. सगळ्यांची तयारी चालली ना परीक्षाची? हा, ते आता जरा क्लास संपल्यानंतर आपण डिसाईड करूया. गुरुवे गौरचंद्राय राधिकाय तदालय कृष्णाय कृष्ण भक्ताय तद्भक्ताय नमो नमः. हा खूप महत्वाचा श्लोक आहे, 8वा श्लोक उपदेशामृत मधला. तन्नाम रूप चरितादसु कीर्तिदानुनाम. तन्नाम रूप चरिता सुकीर्तितानुनाम. स्मरत्यो क्रमेण रसना मनसि नियोज्य. तिष्ठान् व्रजे तत् अनुग्राहि जनानुगामी. कालं नयेदखिलम् इति उपदेश सारम्. त्याचा जरा अनुवाद कोणी वाचणार का? माईक घेऊन वाचा ना. प्रभूजी तुम्ही वाचताय? हा, वाचा वाचा. हरे कृष्ण. सर्व उपदेशांचे सार आहे की मनुष्याने आपला सर्व वेळ, दिवसांचे 24 तास भगवंताचे दिव्य नाम, दिव्य रूप, गुण आणि नित्य लीला याचे सुंदर रीतीने कीर्तन स्मरण करण्यासाठी उपयोगात आणावा. आणि असे करताना आपल्या जिभेला आणि मनाला क्रमाक्रमाने कार्यरत ठेवावे. अशा प्रकारे ज्याने व्रज किंवा गोलोक वृंदावनात निवास करावा आणि भक्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाची सेवा करावी, त्याने भगवंताच्या प्रिय भक्तांच्या चरणचिन्हाचे अनुगमन करावे, कारण ते भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये सर्वतो भावे रममाण झालेले असतात. तात्पर्य. नाही नाही, तात्पर्य नाही म्हणायचंय. तात्पर्य मी एक्सप्लेन करणार आहे. तर आता बघा, हा ऍक्च्युली हे तन नाम चरितादि हे का श्री रूप गोस्वामीने आपल्याला का ही सल्ला दिलेली आहे की पूर्ण तास 24 तास तुम्ही म्हणाल अरे मग नोकरी बिकरी कसं करणार आम्ही? 24 तास फक्त भगवंताचंच नाव घेत राहणार, नाम गुण रूप लीला, आणि मग सारखं आपली जीभ आणि मन भगवंतामध्ये कसं गुंतून ठेवणार? आणि त्याच्यावरती गोलोक वृंदावन मध्ये आपली सोसायटी नाही, आपलं व्रजधाम, ठीक आहे ना, गोलोक वृंदावन मध्ये कसं आपलं मन जे सारखं जे आहे तिकडे राहील किंवा स्वतः सुद्धा जाऊन राहील. मला तर मुलं बाळ आहेत, मला 4 4 मुलं आणि मग सून सुद्धा आहे, मला नाती पोती सुद्धा आहेत, मग कसं होणार सगळं? आणि मग म्हणतात तिकडे कोणातरी भक्तांच्या अनुगत्यमध्ये राहून तिकडे जे आहे सेवा करायची, आणि तिकडे व्रजवासींच्या अनुगत्यमध्ये राहून जे आहे खूप भक्ती करायची. तर हे रूप गोस्वामी ना आपल्याला का अशी म्हणजे नाही का काय म्हणतात याचना करत आहे किंवा रिक्वेस्ट म्हणा किंवा आपला सल्ला देत आहेत. ते म्हणतात की हे जे मन आहे ना, हे मन आहे ना माकड आहे. कारण की मनाला आहे ना फक्त आनंद शोधत, माकड तुम्ही बघा कसं आहे ना, एका झाडावरनं दुसरा, दुसराचे तिसरा, तो फक्त फिरत राहतो. आणि त्या माकडाला आहे ना त्याला काय लक्षच नाही आहे. लक्ष म्हणजे काय? गोल.
तर तो काय फिरत असतो आपलं. ते आपली माकडाची एक स्टोरी तुम्ही ऐकली असेल. तो माकड आहे ना, पूर्ण वर्ष आपलं घरटं बनवत नाही. चिमणी आपलं घरटं बनवेल, ते सगळं सगळे आपले घरटं बनवेल, पण हा ना घरटं बनवणार नाही. आणि मग जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चिमणी वगैरे सगळ्यांच्याकडे आपली आपली घरटं असतात. पण या माकडाकडे जे आहे आपलं घरटं नसतं. तर हा जे मन आहे ना, मनाला आणि मनाला माकडशी का म्हणजे तुलना केलेली आहे, कारण की त्या मनाला आहे ना फक्त इंद्रतृप्ती करण्याची सवय झालेली आहे. योनी तर योनी, एक इच्छा ती दुसरी, दुसरीची तिसरी, तिसरीची चौथी, ती सारखं एक इच्छा ते दुसरी इच्छा पळत असेल. आपण आता झाडांना आपण विचार करू शकतो इच्छा आहे, तर मग माकड काय करतो, एक झाड कडनं दुसरे झाड. तर आपलं मन सुद्धा एक इच्छा से दुसरी इच्छा तक पोहोचते राहतं, फिरत राहतं मग तसं. तर आता या मनाला काय करायला पाहिजे, त्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे की तू एकच जागेला बसून आहे ना, तू हे कार्य कर. जसं आता आपल्याला ना हे जेव्हापासून हे आलेलं आहेत ना, इंटरनेट आणि हे फेसबुक ट्विटर आणि हे खूप जरा जास्त झालेलं आहे ना, तर लोकांना 10 मिनिटाची सुद्धा जी ना सवय नाही आहे एकाग्रचित्त होऊन काहीतरी वाचन करण्याची किंवा श्रवण करण्याची. आणि मग काय, 5 मिनिटं वाचलं का 5 मिनिटं जे आहे काहीतरी ऐकलं, तर मन इकडे तिकडे जाईल. अगं कुकरवरती काहीतरी लावलेलं आहे, अरे ऑफिस मध्ये ना काहीतरी चाललेलं आहे. तर हे मन आहे ना फिरत राहतं. तर या मनाला प्रशिक्षण द्यायला पाहिजे. आणि काय प्रशिक्षण द्यायला पाहिजे मनाला, हे प्रशिक्षण द्यायला पाहिजे की तू माझा मित्र हो. चल आपण एकत्र बसूया, आपण जे आहे ते भगवंताबद्दल वाचूया, काहीतरी छानपैकी वाचूया. आणि कुणाला जर का खूप अवघड जात असेल 1 तास अर्धा तास वाचन करण्यासाठी, तर त्याला कुणाला प्रार्थना करावी लागेल माहितीये, ज्यांचं मन कंट्रोल मध्ये आहे, नियंत्रण मध्ये, त्यांना प्रार्थना करावी. तर कुणाचं मन कंट्रोल मध्ये आहे, आपल्या स्वतःच्या गुरूंचं मन कंट्रोल मध्ये आहे, नियंत्रण मध्ये आहे. है ना, प्रभुपादांचं मन कंट्रोल मध्ये आहे. तर जर का आपल्या असल्या गुरुजनांना आपण प्रार्थना केली, तर मन आपलं कंट्रोल मध्ये राहील. आणि त्यासाठी खूप भीक मागावी लागेल आपल्याला गुरुजनांना. गुरु महाराज माझं मन लय माकड आहे, खूप इच्छा आहे गुरु महाराज, मी आता हे भगवद्गीताचा अभ्यास करायला बसलेली आहे, कृपया तुम्ही आशीर्वाद द्या की फोन बिन सगळं ऑफ करून मी बसलेली आहे. माझं मन जे आहे फक्त भगवंताच्या श्री चरणामध्ये एकाग्र आहे. भगवंताने जो संदेश दिलेला आहे त्याच्यावरती माझं मन एकाग्र होऊन जे आहे, जे संदेश भगवंत मला देण्या मागतायत. कारण की तुम्ही बघा ना, ही भगवद्गीता जी आहे तो वार्तालाप आहे. भगवंताने हा वार्तालाप फक्त अर्जुनाला नाही सांगितलेला आहे, तो मलाही सांगितलेला आहे आणि सगळ्यांना सांगितलेला आहे. तर आता मी जेव्हा भगवद्गीता वाचायला बसते, तर माझा भाव काय आहे, भगवंत मला माझ्याशी बोलतायत. तो माझा मी टाइम आहे, माझा वेळ आहे भगवंताबरोबर. तर आता तो जर का माझा वेळ आहे भगवंताबरोबर आणि खूप मुश्किली मला मिळतोय हा वेळ, तर मग मी बिलकुल फोकस करेन अर्धा तास 1 तास 2 तास जेवढे आपल्याकडे वेळ आहे ते. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद किंवा शीश घ्यायला खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी जे आहे, काल अमरेंद्र प्रभू म्हणत होते एक क्लासमध्ये, कारण की मी ऑनलाईन क्लास अटेंड करत होतो तिकडे. तर ते अमरेंद्र प्रभू म्हणत होते की जेव्हा आपण गुरुजनांचे आशीर्वाद घेतो, आणि त्या गुरुजनांचे आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा काय आहे, स्नेह आणि स्निग्ध असायला पाहिजे, विनम्र भाव असायला पाहिजे आपल्याकडे. तो आशीर्वाद घेण्यासाठी की मी अडाणी आहे, माझ्याकडे काही ज्ञान नाही आहे, तुमच्याकडे सगळं आहे, तेच तुम्ही मला प्रदान करू शकता. कारण की मलाही जे आहे भगवंताबद्दल जाण्याची इच्छा आहे, तर तुम्ही मला जे आहे शक्ती द्या. आपण म्हणतो ना, आम्ही अति दीन, नाही, शक्ती बुद्धिहीन, धाई तव पाछे पाछे. तर माझ्याकडे नाही, हा विनम्र भाव असला ना, की बघा तुम्ही तुमचा अभ्यास किती छान करू शकणार. आणि प्रत्येक वेळी अभ्यास करण्याच्या अगोदर हा विनम्र भाव घेऊन प्रार्थना करून जेव्हा आपण अभ्यास करतो, तर ते
तात्पर्यांमधलं ते लाईनीच्या मध्ये मध्ये जे लिहिलेलं आहे ना, जे गुपित आहे, जे लिहिलेलं नाहीये, ते गुप्त संदेश सुद्धा आहे ना, तो बरोबर आपल्याला मिळेल. आणि माझ्यासाठी काय प्रॉपर आहे का, उपयुक्त आहे, तो संदेश नक्कीच मला त्या तात्पर्यामधनं मिळणार आहे. आता बघा, आपण सगळे वेगळे वेगळे आहोत ना, तर आपल्या लोकांची जरूरत सुद्धा, जरूरत काय म्हणतात, गरज, हा, आपली गरज सुद्धा वेगळी वेगळी आहे. तर मला काय गरजेचं आहे ना, मला बरोबर त्या तात्पर्यामध्ये मिळेल. आणि ते लिहिलेलं नसेल, ते मध्ये मध्ये कुठेतरी असेल. आणि ते मग तेने ब्रह्महृदय आदि कवये, ते आपल्या गुरुच्या माध्यमाने आपल्या हृदयामध्ये दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. तो दिव्य ज्ञान आहे ना, तो हृदयामध्ये प्रकाश होईल फक्त गुरुच्या कृपेमुळे. पण त्याच्यासाठी आपल्याला नियंत्रण रोज प्रामाणिकपणे जे आहे ते वाचन करायला पाहिजे. कुणाला जर का वाचायला नाही येत असेल तर श्रवण करू शकतो तो. आता तरी व्हॉट्सअप आणि याच्यावरती युट्यूबवरती कितीतरी लेक्चर आहेत, तर प्रामाणिकपणे आपण जे आहे ते श्रवण क्रिया करू शकतो. तर म्हटलं की हे मन जे आहे त्याला एकाग्र करण्यासाठी आता वाचन म्हणा किंवा जप म्हणा, त्याच्यासाठी मनला ट्रेनिंग द्यायला पाहिजे, प्रशिक्षण द्यायला पाहिजे. मनला सांगायला पाहिजे, आता हे 2 तास मी जप करणार आहे, मला कोणीच नको, माझा जो शाश्वत संबंध आहे तो फक्त एकाच व्यक्ती बरोबर आहे. आहे ना आपला, है ना, जसं भक्ती ऐश्वर वैष्णव महाराज म्हणतात है ना, की मुझे कृष्ण भी नहीं चाहिए, मुझे कृष्ण ही चाहिए. एक्सक्लुसिव्ह, फक्तच मला कृष्ण पाहिजे, मला दुसरं कोणी नको. तर मग जप करण्याच्या वेळेस मुझे सिर्फ कृष्ण ही चाहिए. तर त्यावेळेस आपण 2 तास आपले जे जपचे आहेत ते फक्त कृष्णालाच आहे. आणि तो तुमचा पर्सनल वेळ आहे भगवंता बरोबर, तो तुमचा पर्सनल वेळ आहे गुरु परंपराबद्दल. कारण की जेव्हा आपण जप करायला बसतो तेव्हा आपण आवाहन करतोय ना, आपलं गुरु महाराजांचा मंत्र, प्रभुपादांचा मंत्र, चैतन्य महाप्रभूंचा मंत्र, कृष्णाचा मंत्र. आता काय झालं, पूर्ण परंपरा आपल्या बरोबर बसलेली आहे जप करण्यासाठी. ते लोकही भगवंताचं नाव घेत आहेत, भले ते लोक गोलोकमध्ये आहेत, पण त्यांचं सुद्धा सतत मनन भगवंतावरती चाललेले आहे. आता कोण आपल्याला सहकार्य करायला आलेले आहेत, आपले गुरु परंपरा आलेले आहेत. आता आपल्याकडे प्रबळ शक्ती मिळालेली आहे. कारण की जी गुरु, जी आता मी बोलते तरी मला काटे येत आहेत, आपली जी गुरु परंपरा मध्ये जी प्रबळ शक्ती आहे ते कुठेच नाही आहे. आणि हा विश्वास जर का आपल्याकडे अडिग असला, अगदी ठाम असला ना, तर मग आपली श्रद्धा भगवंतामध्ये सुद्धा वाढत जाते. तर गुरु परंपरामध्ये आपण असंच विचार करायला पाहिजे, सगळे गुरु परंपरा बसले आहेत. माझे गुरु महाराज बसलेले आहेत, प्रभुपाद बसलेले आहेत, भक्तिसिद्धांत ठाकूर बसलेले आहेत, आणि मी जप करते आहे त्यांच्या समोर. जसं आता दिल्ली मंदिरमध्ये तुम्ही जाणार ना, तर त्यांनी त्यांच्या म्युझियम मध्ये असं ठेवलेले, मस्त गार्डन बनवलेले त्यांनी तिकडे म्युझियम मध्ये. आणि इतकं छान गार्डन बनवलेले, आणि तिकडे शिल प्रभुपाद आहे, शिल भक्तिसिद्धांत ठाकूर आहे, भक्ती विनोद ठाकूर आहेत, आणि सगळे आपले परंपरा षड गोस्वामी सुद्धा आहेत. आणि त्या गार्डन मध्ये चॅन्टिंग म्हणजे माझं पूर्ण एक 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 काळ, माझा पूर्ण एक पुरुषोत्तम महिना मी पूर्ण तिकडे बसूनच माझी 64 माला केलेली आहे. पूर्ण, म्हणजे मला असं वाटलं की मला इकडनंच शक्ती मिळती आहे, इकडेच आहे शक्ती. म्हणजे हा म्हणजे काय म्हणतात त्याला, हा विश्वास आहे ना, मला तिकडनं इतका म्हणजे असा गहाळ झाला की नाही, गुरु परंपरामध्ये खूप शक्ती आहे. आपल्याला असं वाटत असेल की अरे मी तर कधीच भक्ती विनोद ठाकूरांना बघितलं नाहीये, मी तर कधीच भक्ती सिद्धांत ठाकूरांना बघितलं नाही आहे. पण आपण जेव्हा त्यांचे प्रणाम मंत्र म्हणतोय, तर आव्हान देतोय ना, प्रेमाने आपण बोलवतोय, तर ते नक्कीच येतात. आणि जेव्हा येतात तर ते बघतात की अरे हा प्रामाणिकपणे भगवंताचं नाव घेण्याचं इच्छुक आहे, तर चला मलाही त्याला सहयोग करतो, की माझ्या इंद्रिय कंट्रोलमध्ये ते मी आशीर्वाद देतो ह्याला, की ह्याचंही मन जे आहे त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये किंवा वशमध्ये राहील आणि नियंत्रणमध्ये राहील. तर हे गुरु परंपरा आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून आपल्या गुरु परंपरा कधी ना, आपण याचे महत्व एवढे माहिती नाही लोकांना, तर त्यांना फक्त म्हणजे हा हे मोठे मोठे संत आहेत, मोठे संत आहेत.
पण जेव्हा आपण आपल्या गुरु परंपरांचे आचार्यांचे चरित्र वाचणार, तर आपल्याला त्यांच्यामध्ये ठाम, आणि आचार्यांचं चरित्र वाचणेच म्हणजे त्यांचा संग करणे. त्यांचं जेव्हा जेव्हा आपण चरित्र वाचतोय, तेव्हा तेव्हा आपण त्यांचा संग करतोय. आणि जेव्हा आपण त्यांचा संग करतोय, तर आपला विश्वास जो आहे तो विश्वास किंवा श्रद्धा ती अगदी ठाम आणि मुक्काम होऊन जाते. अगदी निष्ठापर्यंत आपण पोचतो मग. तर गुरु आणि बघा, एकाकी अमा नाही मम बल, माझ्यामध्ये काही शक्ती बिक्ती काही नाही आहे, पण ह्यांचा सहारा घेऊन, जशी नाही का आपल्याला कुठं आपण ती नाही का, आपण वाहून चाललेलो आहे किंवा आपण डुबकी मारलेली आहे आणि आता आपल्याला काहीच नाही, म्हणजे काहीच सहारा नाही आहे, तर एक सहारा कुठे आहे, कोणीतरी साखर टाकली वरनं, तर ती गचकन आपण पकडतो ना, गचकन पकडून मग आपण वरती चढतो, राईट? है ना? की आता विहिरीमध्ये मी पडली, तर कोणीतरी रशी टाकली तर मी गचकन पकडते. तसंच आपल्याला खूप गचकन आपल्या परंपरेच्या गुरूंना पकडायचं आहे. आणि जसं पकडलं ना, तर ते बरोबर म्हणतात की आता यांनी ना भगवंताला गचकन पकडलेलं आहे, आता मी याला मदत करतो वरती घ्यायला. तर बरोबर आहे ना, आपले परंपराचे गुरु आपल्याला मदत करतात, कारण की आपण त्यांची कृपाचे पात्र झालेलो आहे. आपण त्याची कृपा, कारण की आपण खूप प्रामाणिकपणे रोज नियमित रूपाने एकाच जागेला बसून 16 माळा करतोय, आपण जे आहे पुस्तक वाचतोय आणि खूप प्रामाणिकपणे आपल्याला चांगलं भक्त व्हायचं. तर हा प्रामाणिकपणा जेव्हा कृष्ण बघतात, तर मग आपल्यासाठी भक्त पाठवतात आणि आपल्यासाठी गुरु पाठवतात. मग गुरु कृष्ण प्रसादे पायी भक्ती लता बीज. तर पहिले कृष्णाची कृपाच्यामुळे गुरु मिळतात, मग गुरुच्या कृपाच्यामुळे मग आता आपल्याला कृष्ण भेटतील किंवा त्यांची कृपा होईल. तर हे सगळं ना लेणं देणं आहे आपलं. असं नाही का म्हणतात, हा बिझनेस नाही आहे, धंदा नाही आहे, पण हा प्रेमचा व्यवहार आहे, की मी हे करते, मी खूप प्रामाणिकपणे करते आहे. आणि अगदी काय म्हणतात शुद्ध मनाने जर का आपण जे आहे हे 2-3 कार्य चांगले केले, तर बघा तुम्हाला किती कृपा मिळेल, भगवंताची खूप कृपा मिळेल. आता माझ्याकडे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे हे सगळ्याबद्दल, पण मी जे ऐकलेलं आहे गुरुजनांकडनं, भक्तांकडनं किंवा खूप सारे महाराजांकडनं, ते फक्त मी सांगते. माझ्याकडे अजूनही मी सांगते आहे की माझ्याकडे साक्षात्कार नाही आहे, की भगवंत कोण आहे, काय आहे, कसे दिसतायत का, तो नाही साक्षात्कार. मला मार्ग माहिती आहे, आणि मार्ग मला माहिती आहे, तर मला माहिती आहे की मी पोहोचणार आहे की एके दिवशी, आणि तो केव्हा येणार काळ मला माहित नाही आहे, पण एवढा विश्वास आहे की मी तिकडे पोहोचणार आहे. मग मी त्या मार्गावरती चाललेली आहे. एक जन्म नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, पण मला विश्वास आहे की आपण आपल्या गंतव्य तक पोहोचणारच जाणार आहे. आता बघा पुढे काय सांगतायत की असं एक उदाहरण दिलं त्या आपल्या लेक्चर मध्ये मी बरेच वेळा ऐकलेलं आहे. उप म्हणजे वा हा काला बुवा एकदम खाली अशामध्ये आपण आहोत. आणि ह्या उभेमध्ये अशा रस्ते भेटलेले आहेत आणि 4 प्रकारच्या रस्ते भेटले. तर त्याच्यामध्ये एक आपली हरिनामाची रस्ती, कृष्ण भावना, आणि ही रस्ती ऑटोमॅटिक वर 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 घेऊन जाते. हा फक्त आपल्याला त्या रस्तीला काय आहे ते धरायचं आहे. हा पण आपण जर दुसरी रस्ती पकडली तर तिथे काय फायदा होणार होणार नाही. तिथंच राहणार. बरोबर. कृष्ण भावनाच्या रस्ती ऑटोमॅटिक आपल्याला वर 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 घेऊन जाते. तर आपल्या जीवनावर आपल्याला गरज आहे कृष्ण भावना आंदोलनामध्ये आपण 4-5 वर्षांनी आपल्या काय बदल झाला हा समजलं जातं ना. तर हळूहळू ही रस्ती आहे ना वर चाललेली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये करेक्ट आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता पुढे काय म्हणतायत की हा जो आंदोलन आहे तो मनाला प्रशिक्षण देण्यासाठी आहे. म्हणजे नेहमी आपण काय कृष्णाबद्दलच विचार करत राहूया, आणि हा मन मध्ये ना खूप जन्माची आहे ना काय ना काय तरी छाप पडलेली आहे, इम्प्रेशन ज्याला म्हणतात. आणि गेल्या कित्येक जन्मापासनं आहेत, पण कधी कधी जे आहे हे जे छाप आहे ना, ते एक दुसऱ्यांबद्दल मिक्स होऊन आहे ना की वेगळीच छाप तयार करते. आणि त्यामुळे जे आहे
हे मन जे आहे त्याचं जे चालणं आहे, जे वागणं आहे ना, ते खूप धोकादायक होऊ शकतं. मन जे आहे ना, गेल्या कित्येक जन्मापासून काहीतरी ते छाप घेऊन आलेलं आहे. जसे एखाद्या वेळा आपण कुठल्या माणसाला भेटलो है ना, 10 वर्ष अगोदर आपण कोणाला भेटलो असेल, तर आपल्याकडे त्या व्यक्तीबद्दल काहीतरी छाप आहे की हा असा असा आहे, असा असा आहे, असा असा आहे, असा असा आहे. ठीक आहे ना. आणि 10 वर्षानंतर आपण पुन्हा जर का त्याच व्यक्तीला भेटतो, तर ती आपली छाप वेगळी होऊन जाते. मी याला भेटले होते पण पहिला हा असा होता, मग हा आता असा आहे. तर हे मन सुद्धा काय करतं ना, छाप बदलत राहतो. आणि त्याच्यामुळे ही छाप बदलत राहते ना, म्हणून ही धोकादायक आहे. जसं एखाद्या वेळ आपण काहीतरी एका कागदावरती काहीतरी पेंट केलेलं आहे, रंगीन काहीतरी काम केलेलं आहे. तर पहिल्या निळं केलं, तर पहिल्या ती छाप काय झाली, निळी झाली. मग त्याच्यावरती हिरो केलं, मग हिरवी छाप झाली. मग पांढरा, मग लाल, अशी छाप काय ते बदलत राहते. मनाचं सुद्धा तसंच आहे. जसं जसं काय काय नवीन नवीन येत राहील, तर आपली छाप बदलत राहते. आणि पहिली जी छाप आहे ना, ती सुद्धा राहते आणि नवीन छाप सुद्धा राहते. पण ते सगळं एका खाली एक आहे. पहिला काय होता, निळा रंग होता, मग हिरवा होता, मग पांढरा होता. तर ती पण ती छाप राहते. आता मन काय झालेलं आहे, मन कन्फ्यूज झालेलं आहे. काय करायचं? आता लाल सुद्धा आहे, हिरवा सुद्धा आहे, पांढरा सुद्धा आहे, निळा सुद्धा आहे, काय करायचं? म्हणून जे आहे, हे मन जे आहे, प्रभुपाद भगवद्गीतामध्ये इकडे लिहित आहेत, यम यम वापी स्मरणं तजेते अंते कलेवरम तम तम एवेति कौंते सदा तद्भाव भावितः. तर जेव्हा हे शरीर सोडताना जे काही आपलं जे मन असेल, जिकडे आपलं मन रमलेलं असेल, मुलांमध्ये, बाळांमध्ये, घरामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, मग तो तो अवस्था आपल्याला प्राप्त होईल. पण एखाद्या वेळी आपलं मन भगवंतामध्ये गुंतलेलं असेल, तर मग सरळ मग काय, भगवत धाम. तर काय म्हणतात, यम यम वापी स्मरणम. तर जो कोणी भाव असेल आणि जे जे काय आपण आठवण करू मृत्यूच्या वेळी, तजेती अंते कलेवरम. जेव्हा तजेती म्हणजे त्यज, त्यज आणि त्यागना, शरीर त्यागते ना कलेवरम. शरीर त्यागण्याच्या वेळ जे आहे, तमतम एवती कौंतेय, तोच तोच भाव तो व्यक्ती जो आहे तो प्राप्त करेल. सदा तद भाव भावित. आता बघा, सदा तद भाव भावित याच्या अगोदरच्या श्लोक मध्ये सुद्धा आलेले आहे ना, अंतकालेच मामेव स्मरण त्वा कलेवरम, है ना. त्याच्यामध्ये सुद्धा आहे. तर ते म्हणतात की तो कुणाचा मद भाव. जर का आपण हा श्लोक घेतला, एक सेकंड, अरे या अध्यायाचा घ्यायचा होता, 8 ते 5. 8.5. नाही नाही, तो मी जो आता सांगितला, पण अंतकालेच माम एवं स्मरणं मत्वा कलेवरम यह प्रयाति स मद भावम याती नास्ति अत्र संशय. तर काय म्हणतात, यह प्रयाति स मद भावम म्हणतायत भगवंत. तर हा मद भावात कृष्ण काय म्हणतात की माझा जो स्वभाव आहे, त्याची प्राप्ती त्या व्यक्तीला होईल मृत्यूच्या वेळी. तर कृष्ण इकडे काय सांगतायत की हा जो तत्व आहे, म्हणजे मृत्यू सुद्धा, मृत्यूच्या वेळेस आपण शरीर कसं सोडतोय, हा सुद्धा एक तत्व आहे. आणि तत्व काय आहे की जे जे काय आपण विचार करूया, तेच तेच आपल्याला मिळणार. मुलाबाळांबद्दल विचार केला, तर मुलाबाळांच्याच घरी परत जन्म घ्यावा लागेल, कॉक्रोच किंवा उंदीर किंवा त्या रूपाने. तर म्हणतात की जो कोणी भाव आहे, तर तोच भाव तुला प्राप्त होईल. आणि म्हणतात यम यम वापी स्मरणम. आता तुम्ही बघा, भरत महाराजांनी सुद्धा, है ना, काय केलं, त्यांनी त्या हिरणला आठवण केली. तर तमतम एवती कौंतेय, त्यांनी तोच जन्म घेतला, हिरणचा जन्म परत घेतला. सदा तद भाव भावित. सदा तद भाव भावी म्हणजे काय, कृष्ण इकडे सांगतायत की जो तुमचा भाव भावित म्हणजे काय, स्मरणम करणे.
आणि जो जो तुम्ही स्मरण करणार, मग तुमची जी सूक्ष्म शरीर आहे, आणि कारण की सूक्ष्म शरीर काय आहे, आपलं जड शरीरचं एक टेम्पलेट आहे, है ना, प्रतिबिंब आहे म्हणतात. तर भागवत म्हणते की जेव्हा आपण सूक्ष्म शरीरला बघतोय, तर आपण समजू शकतो की त्याचं काय म्हणतात भूतकाळ काय असेल, है ना, आणि मग त्याचं भविष्यकाळ सुद्धा काय असणार आहे. म्हणजे काय, जर का मी एका सूक्ष्म शरीराला बघती आहे आणि मी बघते की त्याच्याकडे खूप काम वासना आहे, तर मग आणि काम वासना आहे त्याच्यामध्ये खूप मनामध्ये फिरतो आहे, आणि ते म्हणतात की आता आता सुद्धा काम वासना चाललेली आहे त्या शरीरामध्ये. तर ते म्हणतात की मग त्याचं शरीर काय असेल, मग एखादं कबुतराचं शरीर असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शरीर असेल. तर म्हणतायत की आपल्याला जे आहे की हे विचार करायचा आहे की कुठल्या भाव मध्ये राहायचंय. तर जेव्हा हे जड शरीर तद भाव भावित असेल, तरच सूक्ष्म शरीर सुद्धा तद भाव भावित असेल. तर या जड शरीराने, म्हणजे हे मन इंद्रिया जेवढी आहेत आपली, 5 इंद्रिया जी आहेत, ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्यानी सुद्धा जेव्हा आपण कर्म करतोय, तर तो सिग्नल सूक्ष्म शरीर पर्यंत पोहोचतोय. कारण की तुम्ही बघा, हे जड शरीर जे आहे बाह्य रूप मध्ये आहे, बाहेर आहे, है ना, हात बाहेर आहेत ना, हात आतमध्ये ते नाही आहे. तर आणि सूक्ष्म शरीर आतमध्ये, मन बुद्धी अहंकार काय आहे, आतमध्ये आहे. तर बाहेर ना आतमध्ये सिग्नल जातोय. तर बाहेर मी काय बघती आहे, टीव्ही बघती आहे, ट्विटर बघती आहे, व्हॉट्सअप बघती आहे, युट्यूब बघते, काय मी बघती आहे आणि काय ग्रहण करते आहे, ते मग आतल्या सूक्ष्म शरीराला सिग्नल मिळतोय. कोणी म्हणेल की नाही नाही, आमच्या कामापुरती आम्ही फक्त युट्यूब बघतो, आम्हाला धंद्यासाठी बघावं लागतं, कोणी किती काय केलं, प्रॉफिट किती मिळाला कुणाला. बरोबर आहे सगळं की किती काय केलेलं आहे, पण त्याची सुद्धा एक लिमिट असायला पाहिजे. असं नाही की पूर्ण दिवस काही लोक 5-5, 6-6 तास असं नाही का चालतच राहतं, चालतच होतं बिझनेसच्या नावावरती किंवा काहीतरी अभ्यासाच्या नावावरती. काही लोक नाही का म्हणतात, नाही नाही आमचं नाही का अभ्यास आहे, आम्ही आर्किटेक्चरचे लोक आहोत, आम्हाला खूप असं करावं लागतं. बरोबर आहे, पण केवढं आहे, तुम्ही शोधा तुमचं जेवढं तात्पुरतं शोधा आणि बाहेर निघून जावा त्याच्यात. कामाचंच आहे तर ठीक आहे. आणि किती, 15-20 मिनिट, अर्धा तास, मॅक्सिमम पाऊण तास, पण 5-5, 6-6 तास. तर म्हणून म्हणतायत की कृष्ण इकडे तत्व देत आहेत की हे 2 श्लोक जे आहेत, अंतकालेचे मामेव आणि यम यम वापित शरणम, की हा जो शेवटचा जो विचार येतोय मृत्यूच्या समय, या वेळी, तर हा काय लॉ आहे, लॉ ऑफ लास्ट थॉट. ते म्हणतात ना की गुरुत्वाकर्षणचं एक आहे, है ना, किंवा लॉ ऑफ मोशन सुद्धा आहे, है ना. तर आपला जो शेवटच्या वेळेचा जो काळ आहे, तो काय असणार आहे, तो आपल्याला आत्तापासून तयारी करायला पाहिजे. आणि म्हणतात ना की पूर्ण आयुष्य तयारी असते आणि मृत्यूच्या वेळेस परीक्षा असते. तर पूर्ण आयुष्य आपण झोपा काढलेल्या आहेत, तर मग काय होणार आहे, मृत्यूच्या वेळेस सुद्धा झोपाच काढूया. आणि काय लोक झोपेमध्येच जातात, माहितीये ना. तर म्हणतात की म्हणून श्रील प्रभुपाद म्हणून म्हणतात की हा महामंत्र जो आहे, हा महामंत्र म्हणून कित्येकदा प्रभुपाद जे आपल्या लेक्चरमध्ये महामंत्र बोलतात. तर हे जे मृत्यूच्या वेळ जे आहे, तर आपलं मन जे आहे, ते बुद्धी आहे, ते वेगवेगळे जे आहेत ते काय म्हणतात छाप करतात. तर पुढचा आपला जन्म जे तसाच होणार. पण जर का आयुष्यभर आपण भगवंताचं नाव घेतोय, भक्तांची सेवा केलेली आहे, भगवंताची सेवा केलेली आहे, 24 तास आपण भगवंतालाच दिलेले आहेत, तर तुकाराम महाराज सारखं विमान येईल घ्यायला आपल्याला, है ना. पाहिजे ना, सगळ्यांना पाहिजे ना इकडे, विमान घ्यायला यायला पाहिजे आम्हाला, है ना. आमचे गुरु यायला पाहिजे, प्रभुपाद यायला पाहिजे, तर येतील निश्चित रूपे. आणि जर का मनाने शेवटच्या वेळेस काहीतरी असंच वाकडं तिकडं विचार केला,
तर त्याला मग तसाच जन्म मिळेल पुढच्या वेळेस. आता बघा, भरत महाराज भावच्या स्तरवरती पोचलेले होते. भाव. आपण तर अजून अनर्थ निवृत्तीवरती आहोत. मी तरी अनर्थ निवृत्तीवरती आहे. तर विचार, भावच्या स्तरवरती सुद्धा जर का कोणी खाली येऊ शकतो पशु योनीमध्ये, तर मग माझ्यासाठी काय आहे. पण ह्याच्यामध्ये निराश नाही व्हायचं आहे. आपल्याला जरा थोडं आता काय म्हणतात सतर्क केलेलं आहे आपल्याला शास्त्रांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या नात्याने जर का कोणी कृष्णाबद्दल करेल तर तो गोलोक वृंदावन मध्ये जायचे. आणि म्हणतात की हा जो प्रवास आहे हा खूप सूक्ष्म आहे. मनुष्य रूप गोस्वामी काय म्हणतात की या मनाला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. की आपण योजना बनवायला पाहिजे. आपण इन्व्हेस्टमेंटची योजना बनवतो ना, की आता मी एवढे खर्च केलेले आहे, आता माझे एवढी बचत आहे, आता मला एवढे वाढवायचे आहे, तर इकडे फिक्स करा, तिकडे फिक्स करा, इकडे म्युच्युअल फंड मध्ये तिकडे निवेश करतो ना आपण. तसंच रोज आपल्याला आपल्या मनामध्ये निवेश करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. आणि हा इन्व्हेस्टमेंट निवेश काय आहे? रोज हरे कृष्ण महामंत्र हा माझा निवेश आहे. रोज भगवद्गीता भागवतम वाचणे हा माझा निवेश आहे. ताकी जेव्हाही मृत्यू येईल तेव्हा ही जिभेला सवय झालेली आहे भगवंताचं नाव घ्यायला. कधी तुम्ही विचार करा, एखादा दगड दगड आहे ना, दगड रस्त्याला आला आणि जर का आपली ठोकर लागली तर आपलं काय म्हणतात, उई अम्मा. काय लोक उई म्हणणार, काय उई मॉ म्हणणार, काय म्हणणार. पण कुणाच्या तोंडात कृष्ण निघेल का? कोणी शिंके तरी कृष्ण गोविंदा निघतो का? ते मग आपली टेस्ट आहे, ते आपली परीक्षा आहे. की काय छोटंही लागलं किंवा कोणी मच्छरने चावलं तर आपण कृष्ण चावलाय मला. तर ही आपली ना छोट्या छोट्या वेळी ना आपली परीक्षा चाललेली आहे. की हा मला किती. एखाद्या कुठे उंदीर पाहिल्याने आपल्या पायाच्या वरनं गेला तर आपण जोराने किंचाळतो. पण आपण जर कृष्ण तर वाचवायला येईल ना भगवंत आपल्याला. तर इकडे रूप गोसाई म्हणतात की या जिभेला आहे ना प्रशिक्षण द्यायला पाहिजे. की केवळ कृष्णाचंच नाव घे तू आणि फक्त कृष्ण प्रसाद खातो. आणि मग तिकडे म्हणतात तिष्ठान व्रजे. मग कोणीतरी व्रज मध्ये राहू शकतो, ज्याला निरंतर जे आहे भगवंताचं नाव घेण्याचं हे जे आहे ना सवय लागलेली आहे. आणि बघा, वृंदावन मध्ये सुद्धा राहिलं की अं, वृंदावन जे आहे कोणी आपलं घर बनवलेले. आता दोन प्रकारचे घर असतात है ना. एक साक्षात घर बनवतो. आता किती लोकांचे घर वृंदावन मध्ये आहे. आमचंही घर होतं वृंदावन मध्ये. आपलं तिकडे मथुरा वृंदावन मध्ये आमचं घर होतं. विकलं आम्ही आता 2 वर्ष अगोदर. विचार करा म्हणून, अरे काय वेडे लोक आहे तुम्ही. तुमचं एवढं छान घर होतं. हा हा घ्या 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 बेलास. पुढे सुद्धा इकडे कोणी म्हणाले, अरे तुमचं घर वृंदावन मध्ये तुम्ही विकलं. पण आम्ही त्या घरामध्ये त्याचा काही फायदाच घेत नव्हतो. घर कुलूप लागलेलं आहे. 6 महिने 8 महिने कितीतरी दिवस पर्यंत. तर दोन प्रकाराने आपण वृंदावन मध्ये राहू शकतो. एक प्रत्यक्ष शरीराने आणि एक मनाने वृंदावन मध्ये राहू शकतात. तर सोपं काय आहे? शरीराने राहणे. पण अवघड काय? मनाने राहणे. आणि मनाने राहणे म्हणूनच आपल्याला प्रशिक्षण पाहिजे. की जेव्हा आपण भगवद्गीता भागवतम वाचतोय तेव्हा आपण सारखा तो विचार करायला पाहिजे. आपण सकाळी तुळशी आरती गातो ना आपण, मोर येई विलास विलास म्हणजे दियो वास, नयने हेरी गो सदा युगल रूप राशी. तर आपण सारखं मनाने आहे ना भगवंताला जे आपण आठवण करत राहू, तर तुम्ही जिकडे आहात तिकडे वृंदावन आहे. है ना. तुम्ही जिकडे आहात तिकडे है ना. म्हणून जे आहे व्यक्तीने जेव्हा प्रत्यक्ष रूपने आपण कार्तिक मध्ये वृंदावन मध्ये जातो तर ही आपल्यासाठी बॅटरी चार्जिंग आहे. ऍक्च्युली लक्ष हेच आहे आपल्याला की एके दिवशी आपल्याला वृंदावन मध्ये जायचंय राहायला. आपला जो शेवटचा काळ आहे तो वृंदावन मध्येच असायला पाहिजे.
अच्छा, काही लोक म्हणतात की वृंदावनमध्ये जर का शरीर त्यागलं तर आपण भगवद्धाममध्ये जाऊया. पण वृंदावनमध्ये खूप वर्ष राहू नाही. जर का माझं मन दिल्ली आहे, पुणे आहे, मुंबई आहे, तिकडे रमलेलं आहे, म्हणजे शारीरिक रूपनी मी वृंदावनमध्ये आहे, पण मानसिक रूपनी मी अजून पुण्यात आहे, तर मी ऍक्च्युली वृंदावनमध्ये नाही राहत आहे. कारण की अजून माझी आसक्ती जी आहे, माझा जो खिचाव आहे ते म्हणतात ना, तो अजूनही पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, जिकडे तिकडे लोकांची घरं आहेत तिकडे आहे. तर असं वृंदावनमध्ये सुद्धा बघितलेलं आहे कित्येक लोकांना, की ते लोक 10-15 वर्ष वृंदावनमध्ये राहतात, पण मग काही आजार बिजार आला आणि दिल्लीच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना जातानाच ते हॉस्पिटलच्या बेडवरतीच जातात, किंवा अगोदर जातात, किंवा तसं ना. तर म्हणतात की वृंदावन मध्ये जरी कुणाचा मृत्यू झाला, पण त्याची चेतना काय आहे ते सुद्धा बघायला पाहिजे आपल्याला. तर आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी सांगतात की याच्या वृंदावनमध्ये तुझा मृत्यू झाला ना, नक्की तू जाणार आहे गोलोकमध्ये. पण ही चेतना काय आहे, आपली जी चेतना जी असेल ना शेवटच्या वेळी भगवंतामध्ये असेल, तर तर नक्कीच वृंदावन, आपलं गोलोक वृंदावन वरती भगवंताकडे जाऊया. म्हणून आता बघा, तुला रूप गोस्वामी काय म्हणतायत, कृष्णां स्मरण्यं चास्य प्रेष्ठां निज समीतुं तत्तत् कथारतश्चासु कुर्याद् वासं व्रजे सदा. ते म्हणतात एक व्यक्तीने जी आहे नेहमी ब्रज मध्ये राहायला पाहिजे. कृष्णाम स्मरण जन्म चास्य प्रेष्ठम, म्हणजे काय, की हे कृष्णाचे जे स्मरणम आहे आणि त्यांच्या भक्तांचं सुद्धा स्मरण करायला पाहिजे. आणि कोणी हे सगळं केलेलं आहे, आपल्या सगळ्या षड गोस्वामींनी केलेलं आहे. त्यांच्या अनुगत्यमध्ये राहून आणि त्यांच्या गायडन्स मध्ये राहून आपण जे आहे भगवंताप्रती जी आहे ती तीव्र सेवा करण्याची जी इच्छा आहे ती प्रकट होते आहे. आणि परत श्रील रूप गोस्वामी काय म्हणतायत, सेवा साधक रूपेण सिद्ध रूपेण चात्रही तद्भाव लिप्सुना कार्य व्रज लोकानुसार्थ. तर ते म्हणतात की हे व्रज धाम मध्ये जे आहे व्यक्तीने कसं सेवा करायला पाहिजे, खूप अशा भावनांनी सेवा करायला पाहिजे. आणि कुणाच्या प्रती भावना असायला पाहिजे, त्या पार्षदांच्या प्रती भावना असायला पाहिजे. आणि कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली सेवा करायला पाहिजे. आणि कुठल्या तरी एक विशेष कृष्णाच्या पार्षद त्याच्या पदचिन्हावर चालून जे आहे आपल्याला राहायला पाहिजे. म्हणजे काय, हे जे हे मेथड को क्या बोलते हैं हिंदी में, हे जे पद आहे ना, हे दोघांसाठी जे साधक भक्त आहेत त्यांना सुद्धा, आणि जे साध्य आहे. साधक भक्त कोण आहे, आपण सगळे साधक भक्त आहोत, है ना. हे आपण काय 4 नियम पालन करतोय, आपण जे 16 माळा करतोय, एकादशी करतोय, बाकी सगळे पथ्य पाळतोय, ते आपण साधक आहे. आणि साध्य म्हणजे काय, ज्यांना ऑलरेडी भगवत साक्षात्कार झालेला आहे ते साध्य. आणि आपल्यासाठी साधन आणि साध्य एकच आहे. साधन म्हणजे काय, मार्ग किंवा वेगवेगळे काय म्हणतात ऑप्शन असतात, है ना, की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, है ना. आणि साध्य म्हणजे आपलं लक्ष जे आहे, गोल जे आहे, गणतव्य आहे, ते सुद्धा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणमच आहे. म्हणजे इकडे सुद्धा मला श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम करायचं आहे, आणि आध्यात्मिक जगत मध्ये जाऊनही मला श्रवणम कीर्तनमच करायचंय. तिकडे भगवंताचं निरंतर गुणगानच करायचं आहे. सगळे गोपी आहे, गोपा आहे, नंद बाबा आहे, यशोदा आहे, तिकडे सगळे प्राणी ते सगळे भगवंताचे गुणगान गात असतात. त्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीही डोक्यात विचार नाही आहे. त्यांना एकच लक्ष आहे की मला भगवंताला प्रसन्न करायचंय, मी आता काय उद्या करणार आहे की मी भगवंताला प्रसन्न करू शकणार, ते अशी प्लॅनिंग करत असतात तसं. आणि जेव्हा कोणी सिद्ध पुरुष असेल किंवा आध्यात्मिक रूपेने परिपूर्ण होऊन जाईल, तर तो व्यक्ती तिकडे जाईल. श्रील भक्तिसिद्धार्थ ठाकूर काय म्हणतायत, की जर का कोणी अजूनही
रुची उत्पन्न केलेली नाही आहे कृष्णा भानामृतमध्ये, तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्याने सगळे आपले जे भौतिक जे काय म्हणतात भौतिक इच्छा, ऍक्च्युली इच्छा सुद्धा वर्ड नाहीये, मोटिव्ह त्याला काय म्हणतात? भौतिक नाही, मोटिव्ह मोटिव्ह म्हणजे काय म्हणतात त्याला? मेरा मोटिव्ह है. हा हा हा, भौतिक जे लक्ष आहे ना, मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे, ते भौतिक लक्ष. आणि त्याने त्याला त्याच्या मनाला त्याने प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि त्यांनी हळूहळू चार नियमाचं पालन करून, हरे कृष्ण महामंत्र करून, भगवंताला सारखं नाम घेऊन, रूप लीला आठवण करून, तो तसा जो आहे आपली रुची वाढवू शकतो. आणि हळूहळू आपली जो रुची आहे, म्हणजे रुची म्हणजे टेस्ट असतो, स्वाद ज्याला म्हणतात, तर ती हळूहळू हरिनाम मध्ये वाढत जाईल. आणि म्हणूनच आपल्याला वृंदावन मध्ये राहायला पाहिजे ते म्हणतायत. कारण की वृंदावन मध्ये राहूनच आपण भगवंताचे नाम गुण रूप लीला. बघा, आपल्याला जिकडं जायचं आहे, तर तिकडच्या लोकांबद्दल ही माहिती असायला पाहिजे की नाही? एखाद्या कुणाला न्यूयॉर्क जायचं आहे है ना, परदेशात जायचं आहे, तर ते विचारपूस करेल ना, अगं तिकडची लोक काय घालतात, काय खातात, काय पितात, मलाही तसंच वागवं लागेल, नाहीतर मी आपला नाही का हंसामध्ये कावळा होऊन जाईल, है ना? की बाबा सगळे तिकडे हंस आहेत आणि मी आपलं सगळं कलर बिलर करून जाईल हंस सारखा, तर मी सुद्धा बगुळासारखा दिसेल. माहिती ना ती गोष्ट? तर आता आपल्याला भगवत धामला जायचं आहे, तर तिथली लोक कशी बोलतात, कशी चालतात, त्यांच्या मनामध्ये भावना काय आहे, त्यांचा उद्देश काय, त्यांचं लक्ष काय आहे, जर का हे जाणून घेतलं, तर आपल्याला कळेल की मलाही हे गुण विकसित करायचे आहेत माझ्यामध्ये, की माझ्याकडे सुद्धा निस्वार्थपणा पाहिजे, माझ्यामध्ये सुद्धा फक्त कृष्णाला प्रसन्न करण्याचाच उद्देश असला पाहिजे. पण आता माझा उद्देश काय? माझ्या इंद्रतृप्ती हा माझा उद्देश आहे. पण ज्या दिवशी ऋषिकेश सेवा या भक्तिरुच्यते, ज्यावेळेस तो माझं लक्ष होईल, मग मी बरोबर परिपूर्ण होऊन जाईल, परिपक्व भक्त होऊन जाईल तिकडे वरती जाण्यासाठी, भगवद्धाम मध्ये जाण्यासाठी. तर त्यासाठी सारखं आपल्याला आहे ना तिकडच्या लोकांबद्दल त्यांची महिमा ऐकायची आहे. तिकडे लोक काय खातात, काय पितात, काय घालतात, काय राहतात, कसं करतात, भगवंताबरोबर कसं वागतात, त्यांची चेतना काय आहे, हे सगळं आपल्याला वाचन केल्यानंतर खूप कळतं मग. आणि म्हणतात की उद्देश काय आहे? आपल्याला भक्तीला जी आहे भक्तीमध्ये प्रगती करण्याचे. म्हणून ते म्हणतात की नवीन अवस्थामध्ये है ना, सुरुवातीला कृष्ण कथा ऐकणे खूप गरज आहे. म्हणून ते म्हणतात की हे श्रवण दास म्हणजे काय? हा जो एक पायथा आहे श्रवणचा, सारखा सारखा आपण भगवंताचं नाम गुण रूप लीला आहे ना, हे जेव्हा आपण ऐकत जाऊया, तर आपण वर्ण दास पर्यंत येऊ. दशा, सॉरी, दास म्हणते मी, श्रवण दशा नंतर वर्ण दशा. वर्णदशा म्हणजे काय? की आपण भगवंताबद्दल वर्णन करू शकेल, की भगवंत असे दिसतात, भगवंत तसे दिसतात, तसं. आणि जेव्हा कोणी अगदी भाव विभोर होऊन भगवंताचं नाव दिसेल, तर तो स्मरण अवस्थामध्ये पोहोचेल. तर एक हे श्रवणम आणि कीर्तनम. श्रवणम दशा, वर्णन दशा म्हणजेच कीर्तन दशा. तर तो सारखा स्मरण करत राहील. म्हणून तुम्ही बघा, जितके पण प्रचारक आहे ना, त्यांना म्हणजे अगदी म्हणतात ना की एक क्लास दिला की दुसरा, दुसरा की तिसरा, तिसरा की चौथा, ते आता काय केलं, त्यांचं चक्रवी काय चाललेले, सकाळ ते रात्रीपर्यंत जे आहे ते फक्त स्मरणमध्ये चाललेले आहे. कारण की पहिले ते ऐकतायत, श्रवणम करतायत सकाळी सकाळी, मग पूर्ण दिवस काय करतायत, ते कीर्तनमय करत येते. आणि कीर्तन करत करत ऑटोमॅटिकली स्मरण होतच चाललेलं आहे. तर ते म्हणतात की सारखं सारखं भगवंताला स्मरण करणे, तर त्याच्यामध्ये आपण खूप आतमध्ये, डीप मध्ये जाऊन है ना, खोल मध्ये जाऊन भगवंताला आपण त्यांचं काय म्हणतात, मननम करतो आहे.
आणि हाच मननम जे आहे ह्याला म्हणतात कृष्ण स्मरणम. तर कृष्ण स्मरणम जे आहे कधी कधी छोट्या छोट्या अंतरावर जे आहे ते थोडं व्यत्यय येऊ शकतो, पण नंतर जे आहे हा व्यत्यय येत नाही. सुरुवातीला होऊ शकतो व्यत्यय आपल्याला, पण नंतर होणार नाही. कारण की ती एक ओढ लागलेली असते भगवंताची. त्या व्यक्तीला एक जर का एक नाही का दारुडा माणूस असेल तर त्याला नाही का दारूची बाटलीला खूप ओढ लागलेली असते ना, सारखं त्याचं ना डोकं ते बाटली 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 करत फिरत असतं त्याचं. तर तसं जे आहे हा जो कृष्ण भावनामृत व्यक्ती आहे तो सारखं भगवंत 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 करत फिरतो. तर ते म्हणतात त्याला नशा झालेला आहे, त्याला कृष्णाचा नशा झालेला आहे. तर ही आणि यालाच म्हणतात अनुस्मृती. तर म्हणजे अनुस्मृती म्हणजे काय की एकही मिनिट न घालवता ज्याला प्रत्येक क्षणी भगवंताचं स्मरण होत आहे, तर तो आणि त्याचं ते मननम आहे ना त्याचा विस्तार होत चाललेला आहे. असं नाहीये की तो थांबलेला एक एक मिनिटसाठी 2 मिनिटसाठी, सारखं त्याचा विचार चाललेला असतो. तर म्हणून त्याला म्हणतात अनुस्मृती. आणि ह्याच अनुस्मृती म्हणजे ही अनुस्मृती त्याला काही व्यत्यय नाही आहे, आणि ही जी आहे अफाट चाललेली आहे. म्हणजे ती सारखीच चाललेली अनुस्मृती. तर मग जेव्हा अनइंटरप्टेड आणि अनसीझिंग असेल म्हणजे त्याच्यामध्ये व्यत्यय नाही आणि खूप ओढ लागली असेल, तर मग तो व्यक्ती समाधीच्या स्तरवरती पोहोचलेला आहे. किंवा आपण म्हणतो ना की आध्यात्मिक ह्याच्यामध्ये पोहोचलाय म्हणजे आध्यात्मिक जगतमध्ये पोहोचलाय. या शरीरामध्ये असूनही तो आध्यात्मिक जगतमध्ये पोहोचलेला आहे, तिकडे राधाकृष्णाची सेवा करतो आहे. आता एक उदाहरण आपल्याला माहिती आहे रघुनाथ दास गोस्वामीचं, माहिती आहे ना की रघुनाथ दास गोस्वामी फक्त 3 थेंब छाछचे घ्यायचे, ताकचे घ्यायचे. आणि एक दिवशी त्यांच्या पोटात खूप दुखायला लागलं. तर तो वैद्य आला, त्यांनी नाडी तपासली. त्यामुळे यांनी ना जास्त गोड खाल्लेलं आहे आणि खूप पोट खूप गच्चम भरलेलं आहे, म्हणून त्यांना ना पोट दुखतंय. तर सगळे शिष्य आहे ना दबादब दबादब त्या वैद्याला रागवायला लागतात, मारायला लागतात, का की आमच्या गुरुला असं कसं सांगितलं. पण मग रघुनाथ गोस्वामी जेव्हा बघितलं ना हे लोक काय करतात, ते म्हणाले नको नको त्यांना नका काय करू. मी हे गेलो होतो आध्यात्मिक जगतमध्ये, तिकडे मोठी फिस्टिंग होती, जरा जास्तच झालं खाणं, तर म्हणून माझं पोट दुखत आहे. तर विचार करा की सिद्ध देह म्हणजे याच देहामध्ये आपण सिद्धी प्राप्त केलेली आहे, की एकाच बाजूला एकाच वेळी आपण 2 जागेला राहू शकतो, इकडे सुद्धा आणि तिकडे सुद्धा. आणि ते कशामुळे आहे, ते आपल्या मनाने राहू शकतो. तर आपण म्हणतो ना की वृंदावन तो है ना इलास्टिक की तरह है. इलास्टिक बघितलंय ना की जसं आपण आपल्या तर्फे खेचूया, ते खेचत 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 आपण वृंदावनला सुद्धा इकडे. पण ते वृंदावन केव्हा आहे ना, निरंतर आपल्याला स्मरणम करावं लागेल, सारखं चिंतन करावं लागेल. सांगितलं नित्य सिद्धांत दोन आहेत. स्मरण सिद्ध नाही ना, हा दोन सांगितले, एक आता तुम्ही म्हणून नित्य सिद्धांत आणि अजून एक आहे. स्मरण सिद्धी, हा स्मरण दशा आणि आता आपलं हे काय म्हणजे नित्य सिद्ध ते दोन्हीकडे जर पाहतात ना, साधना सिद्ध, हा साधना सिद्ध आणि नित्य सिद्ध. तर गोस्वामी हे नित्य सिद्ध हा ते आपले नित्य सिद्ध आहेत, बरोबर आहे. ते आपले नित्य सिद्ध भक्त आहेत सगळे. आणि देख बघा अजून 3 आहेत, एक साधना सिद्ध आहे, एक नित्य सिद्ध आहे, आणि एक कृपा सिद्ध सुद्धा आहे. तर जर का साधना करता करता गुरुची कृपा झाली तर या जन्मी तो जातो. जर का त्यांनी गुरुसाठी खूप काहीतरी केलेलं आहे आणि गुरु खूप त्याच्यावरती प्रसन्न झालेले आहेत, तर मग तो कृपा सिद्ध झाला. साधना सिद्ध होता होता तो कृपा सिद्ध झाला. बघा नित्य सिद्ध आणि साधना सिद्ध मध्ये फरक काय आहे. नित्य म्हणजे नेहमीच, जेव्हापासनं त्यांचा जन्म झालेला आहे, जेव्हापासून ते कृष्णाकडनं आलेले आहेत बाहेर, त्यांनी बहिरंग शक्तीचा निवड नाही केला, त्यांनी अंतरंग शक्तीचा निवड केला, म्हणून ते नित्य सिद्ध झाले. आणि काही लोकांनी बहिरंग शक्तीचा जो आहे निवड केली, माझ्यासारख्या लोकांनी बहिरंग शक्तीची निवड केली,
म्हणून मी इकडे आहे. राईट. आता आपण गुरूंची कृपाने कृपा सिद्ध होऊ शकतो. साधना करता करता गुरुला खूप वाटलं की अरे खूप छान सेवा करती आहे, माझा फुल आशीर्वाद आहे तुला. तर त्याला म्हणतात कृपा सिद्ध व्यक्ती. तर त्याला नाही का विनाकारणची कृपा मिळते, विनाकारणची. आणि म्हणतात की अरे योग्यता नसेलही तरी गुरु कृपा देतात. काय काय आता बघा ना, प्रभुपादांनी सगळे हिप्पींना दिलेली कृपा आहे, सगळे कृपासिद्ध लोक आहेत, सगळे कृपासिद्ध आहेत. कारण की त्या अवस्थामधनं संन्यासीच्या अवस्थापर्यंत येणं हे काय सोपं नाही आहे. पण फक्त प्रभुपाद मध्ये शक्तवेश अवतार मध्ये ती शक्ती आहे की कुणालाही तेही शक्ती प्रदान करू शकतात. शक्तवेश अवतार म्हणजे काय ते का, आता बघा, अर्जुनला जेव्हा युद्ध मैदानावरती शक्तीची गरज होती तेव्हा भगवंताने दिली ना, म्हणून अर्जुन 10 दिशामध्ये सुद्धा बाण मारू शकला. मग जेव्हा युद्ध कार्य समाप्त झालं, भगवंताचं कार्य धर्माचं समाप्त झालं, ती शक्ती खेचून घेतली भगवंताने. व्यासदेवला जेव्हा भागवतम लिहायचं होतं किंवा सगळे ग्रंथ लिहायचे होते किंवा वेद पुराण लिहायचे होते, तेव्हा शक्ती प्रदान केली. जेव्हा आता भागवतम लिहिल्यानंतर शक्ती परत खेचली गेली. किंवा आता काही लोक शक्तिवेश अवतार शाश्वत असतात, जसं आपले नारद मुनी, ते शाश्वत शक्तिवेश अवतार आहेत. ते काय आपल्या नाही का म्हणतात ना, स्फटिक आहे, याला याला स्पर्श केला हा झाला भक्त, त्याला स्पर्श केला तो झाला भक्त, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी. तसं तर म्हणतात की स्मरण दशा किंवा समाधी केव्हा असते, जेव्हा आपल्याला प्राप्त होते. म्हणजे समाधी म्हणजे काय की एकही मिनिट एकही मिनिट न घालवता आपण भगवंताचं सारखं स्मरण करतोय, तर त्या समाधीमध्ये जे आहे, तर तो व्यक्तीला जाणवतो की माझा शाश्वत संबंध जो आहे तो कृष्ण बरोबर आहे. आणि तो त्याची वास्तविक स्थितीला सुद्धा ओळखतो. जीवेर स्वरूपे कृष्णेर नित्य दास, ही माझी वास्तविक स्थिती आहे. आणि त्यावेळी जे आहे तो अगदी पूर्णपणे अगदी क्लिअरली तो समजू शकतो की माझा आणि कृष्णाचा जो आहे हा आहे शाश्वत संबंध. आणि त्यालाच म्हणतात संपत्ती दशा, परफेक्शन ऑफ लाईफ. संपत्ती म्हणजे पूर्णतया आपले काय म्हणतात त्याला, जीवनाची पूर्ण म्हणजे संपूर्ण जी दशा आहे की नाही, माझं जे अस्तित्व आहे जे जीवेर स्वरूपे नित्य कृष्णदास, आता मला समजलेलं आहे. तर आता मला फक्त भगवंताची सेवा करायची, भगवंताचं सगळं करायचं आहे, भगवंतासाठीच माझी सगळी एक एक इंद्रिय अवय, माझं मन बुद्धी अहंकार सगळं भगवंताच्या सेवामध्ये दिलेलं आहे. तर त्याच दशाला संपत्ती दशा म्हणतात. आता चैतन्य चरितामृत काय सांगते, चैतन्य सांगतायत की जे कोणी नवीन अवस्थामध्ये आहेत तर त्यांनी सगळे जे काही इच्छा आहे ते त्यागून दिले. हे ऍक्च्युली रूप गोस्वामी सुद्धा म्हणतात. पण आपल्याला जे आहे हळूहळू भगवंताचे नाम गुण रूप लीलापर्यंत यायचे. आणि जेव्हा नाम गुण रूप लीलामध्ये आपली आसक्ती होऊन जाते, तेव्हा पण आपण रागानुगा भक्तीच्या प्रती आपण जे आहे त्यात आकर्षित होऊया. आणि त्या दशेमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा कुठल्या तरी ब्रजवासी किंवा वृंदावनच्या कुठल्या तरी एक पार्षदच्या अनुगत्यमध्ये राहून आपण भगवंताची सेवा करू शकतो. आणि यालाच म्हणतात रागानुग भक्ती. रागानुग भक्तीबद्दल आपण आहे ना जरा काय म्हणतात भक्ती रसामृत सिंधू मध्ये थोडं डिटेल मध्ये बघूया. इकडे फक्त थोडं स्पर्श केलेला आहे स्वरूप गोस्वामीने. तर रागानुग भक्ती म्हणजे काय की रागानुग भक्ती ही शांत रस मध्ये किंवा दास्य रस मध्ये किंवा साख्य रस मध्ये किंवा वात्सल्य रस मध्ये सुद्धा आपण करू शकतो. कारण की आता बघा, जसं आपले कृष्णाची आपली गाय आहे है ना, किंवा कृष्णाची लाठी आहे किंवा कृष्णाची जी बासुरी आहे, हे सगळं, किंवा कृष्णाची जी गुज्जा माला आहे, मालती माला आहे, ते का फुलांची माळा आहे, हे शांत रसमध्ये आहेत सगळे. दास्य रसमध्ये कोण आहे, त्यांचे मित्र आहेत किंवा त्यांचे इकडे दिलेले आहे रक्तका आहेत, पत्रका आहे, चित्रका आहे, ते आहेत.
साख्या रस मध्ये बलदेव आहे, श्रीदाम आहे, सुदामा आहे. वात्सल्य रस मध्ये नंद महाराज आहे, यशोदा महाराज आहे. आणि यशोदा माता आहे, महाराज म्हणते, यशोदा माता आहे. आणि माधुर्य रस मध्ये सर्वोच्च आहे श्रीमती राधाराणी. आणि त्याच्यामध्ये मग ललिता सखी, विशाखा सखी, मंजरी, गोपी आणि रूपमंजरी, रतिमंजरी. तर म्हणतात की हे जे भक्तीचा जो सार आहे, हा रागानुगा भक्ती आहे. आणि कुणाला जर का रागानुगा भक्ती जर का अ, समजायचं आहे, तर माझ्याकडे मी राधा तत्ववरती किती दिवस घेतले का आपण राधा तत्ववरती काहीतरी 15 लेक्चर घेतलेत ना मी. एक एक तासाचे 15 लेक्चर घेतलेले आहेत. म्हणजे 15-16 तासाचं एक आहे, आपले लेक्चर्स आहेत. आणि ते चैतन्य चरितामृत मध्ये तुम्ही मे महिन्याच्या मध्ये जावा, म्हणजे बहुतेक 40च्या नंतर तुम्ही बघा, तिकडे मी हेडिंग दिलेलं आहे राधा तत्व. पहिला मी मंजरी तत्व दिलेले, गोपी तत्व दिलेलं आहे. आणि गोपी तत्व नंतर मी मग राधा तत्व. ते गोपी तत्व सुद्धा जास्तच गेलं होतं लांब. ते सुद्धा बहुतेक 10-12 तासाचं असेल ते गोपी तत्व. तर ते तुम्ही चैतन्य चरितामृत वरती तुम्ही ऐका. खूप तुम्हाला असं वाटेल की नाही, आता मला इकडेच जायचंय, मला आता दुसरं कुठेच नाही जायचंय. एक एक गोपी बद्दल मी डिटेलमध्ये सांगले, एक एक मंजरी बद्दल मी डिटेलमध्ये सांग. आणि राधाराणी बद्दल तर जो तिचा जो कनेक्शन आहे भगवंताबद्दल, ते अगदी अजून ते उच्च लेवलवरतीच गेलेलं आहे ते. तर ते तुम्ही ऐका. तुम्ही नाही का आपलं येत जात असाल ना कुठंतरी, प्रवास करतायत की चला बाबा प्रवास करतोय इकडे, मंदिरातर्फे येतोय, मंदिरात जातोय आहे, किंवा कुठंतरी आपलं कुकिंग करताय का काहीतरी काम करताय, तर करही बस ऐकलं ना तरी खूप चांगलं वाटेल तुम्हाला. अगदी ते अगदी डीप मध्ये कुठनं कुठनं काहीतरी शोधून आणलं होतं मी. आणि महानिधी महाराजकडनं सुद्धा खूप ऐकलं होतं मी पहिले, जेव्हा 2007-8 मध्ये खूप ऐकलेले महानिधी महाराज. आम्ही गोवर्धनला सारखं जायचो. आणि त्यांच्या तिकडे जाऊन जाऊन खूप मंजरी भाव, गोपी भाव खूप ऐकलेले त्यांच्याकडनं. तर म्हणतात की हा रागानुग भक्ती जो आहे ती चरम सीमा आहे, आपल्याला ऍक्च्युली तिकडे पर्यंत पोहोचायचं आहे. पण त्याच्यासाठी पहिलं पहिलं वाक्य काय आपल्या तात्पर्यामध्ये, मनाला कंट्रोल आणि मनाला प्रशिक्षण देणे खूप गरजेचं आहे. ते ठीक एक आहे. साधूचं उदाहरण द्यायला बघा महाराज. पण तरी ते शेडो स्वामींची सुद्धा तरी भगवतांची आणि राधाराणीची लीला चालली होती, तर लीलेमध्ये ते असं होते. हा, तर ते साधू रुक रुक गोस्वामी, रुक गोस्वामी. साधू आपण तो होते, तर ते असे चांगले होते वाकड्या दिले. तर त्यांना वाटले हे माझ्या तर हा हसत होते लिहिलेलं बघून, हा हा. हसत होते. तर सतत या लोकांच्या ह्याच्यामध्ये लीला स्मरणच चाललेलं आहे, की राधाकृष्ण हे करतायत, राधाकृष्ण काही अष्टकालीय लीला आहे ना, आणि ती स्टेटिक लीलाच असतात. तर सारखी ती लीलांचं स्मरण करत करत आपण पूर्ण 24 तास जे आहे तर त्याच्यामध्येच रमत राहिलोय. की आता भगवंत, आता हा वेळ झालेला, आता भगवंत हे करतात, आता हा वेळ झालाय, भगवंत हे करत असेल, आता ज्वलन आहे, आता नौकाविहार चाललेली आहे, आता पाण्याची क्रीडा चाललेली आहे, आता माखन चोरीची लीला चाललेली आहे. सारखी लीला चाललेली असते भगवंताची अशी. ठीक आहे ना. आता साधूने जर शाप दिल्यानंतर काय ते घडतं, नंतर भगवंतच समजलं. समोर येतात. हा. अच्छा, मला जरा पाणी पाहिजे. हा, थँक्यू. तर पुढचा श्लोक घेऊया आपण जरा. आपण जरा पाठीमागे आहोत, तर जरा आज विचार करते की दुसरा सुद्धा श्लोक घेऊन टाकूया, आपल्याकडे वेळ आहे. तर तुम्ही सांगितलं अनेक अर्थाने आपल्याला मन आपल्याला बोलवत. मन, मेन मन माकड आहे. अनेक अर्थाने आपलं जे फिरवतं ते पांढरं ते चरणी आपल्याला लावत नाही, हे बरं हे पांढरं असतं. कुठे तर आपण आता आपलं मन जर का भगवंतामध्ये लागत नाही, तर मग काय करायचं त्याच्यासाठी? मग असल्या भक्तांचा संग करायचा ज्यांचं मन ऑलरेडी लागलेलं आहे, आणि जास्तीत जास्त संग करायचा. आपण बघा आता सगळे आपण आहे ना मंदिराच्या जवळच राहतो. किती लोक जरा इकडनं मंदिराच्या लांब राहतात, 4-5 किलोमीटर लांब. ठीक आहे, चला ह्यांचे सगळे एक्सेप्शन आहेत. पण जे लोक मंदिराच्या जवळ राहतात ना, आपण खूप सौभाग्यशाली आहोत, मंदिराच्या जवळ राहतोय. कारण की आपल्याला आता रामानंद रायला चैतन्य महाप्रभू काय विचारतात, सर्वात दुःखाची गोष्ट काय आहे जगामध्ये? तर रामानंद राय काय म्हणतात, सर्वात दुःखाची गोष्ट ही की आपल्याला भक्तांचा संग न मिळणे. सर्वात मोठी दुःखाची गोष्ट हीच आहे
केवळ भक्तांचा संग न मिळणे. तर आपल्याला तर प्रत्येक क्षण भक्तांचा संग पाहिजे. असं नाही की चला 1 तास 2 तास, पण प्रत्येक क्षण. पण त्याच्यासाठी मग काय करावं लागेल आपल्याला? रोज मंदिरापर्यंत यावं लागेल, निदान जे लोक जवळ तरी राहत आहेत. आणि जे लोक लांब राहत आहेत, तरी ते लोक आठवड्यातनं 1-2दा आपलं नाही का चक्कर मारू शकतात. चला 12:30ची आरती, दुपारची आरतीला येतो, किंवा संध्याकाळची आरतीला येतो, किंवा सकाळची आरतीला येतो आपण, किंवा निदान भागवतमला तरी येऊया आपण. तर कोणीचं हिंदीमध्ये कोण प्रवचन करता असेल तर हिंदीच्या भागवतमध्ये येऊ शकतो आपण. जे तर असं आपण काय करतो, पहिले आठवड्यातनं एकदा करतो, मग हळूहळू आठवड्यातनं 2दा, मग हळूहळू आठवड्यातनं 3दा, मग 4दा, मग 5दा, मग 365 दिवस मग आपले मग भगवंता बरोबरच होऊन जाईल. मला आठवतंय, आम्ही सुरुवातीला जेव्हा भक्तीमध्ये आलो ना, तर आम्हाला हे सगळं नवीन नवीन वाटायचं. असं वाटतं बापरे, आम्ही वैकुंठामध्येच आलेलो आहे. इतकं म्हणजे असं नाही का, अशी छोटी मुलं असं वाटतात की अरे, अशी कधी एवढी सुंदर मूर्ती बघितली नाही, विग्रह बघितले नाही, एवढे चांगले भगवंतांनी ड्रेस घातलेले बघितले नाही. इतकं कौतुक होतं. आणि ते सगळे भक्तांचा संघ, कारण की जाना मातेजींच्या तिकडे आम्ही जायचो, तर सगळे आपल्याला इतकं प्रेम, बापरे. म्हणजे तो हजबंद होतो प्रेम, इतका म्हणजे सगळे एवढं प्रेम करत होते आम्हाला. आणि अं, अं, ते म्हणजे तो आता एक प्रोग्राम मध्ये तेवढा प्रेम होता. तर मग आम्हाला कळालं की सत्यवती माताजींच्या घरी सुद्धा प्रोग्राम होतो, तर त्यांच्या तिकडे जातो, तर त्यांच्या तिकडे एक नवीन सेट भक्तांचे असतात, ते आपल्याला प्रेम देत आहेत. मग राधिका माताजींच्या घरी जायचो, मग मंदिरात असायचो. तर असं इतकं नवीन नवीन वाटलं, की असं वाटलं की अरे, आम्ही आध्यात्मिक जगतमध्येच आपण नाही का गोते खाली. पण तो जो संस्कार लागला ना, तो मग आता असं वाटतं की भक्तांच्या संगशिवाय तर राहायचं नाही. ते आपलं मंदिर आहे. ते पंचगोपाल पाचगणीला आहे. तरी आम्ही जायचो. राधिका माताजी माझं ऑफिस आहे ना, माझं ऑफिस आहे ना, बमसी गोपाल प्रभूंच्या घरच्या जवळच होतं. तर जायचं. आणि माझं ऑफिस आहे ना, बमसी गोपाल प्रभू आणि सत्यवती माताजींच्या मध्ये होतं. तर ऑफिस सुटल्या सुटल्या लगेच तिकडे जायची मी. आणि आणि कॉलेज सुद्धा तिकडेच होतं पहिले. तर फक्त बमसी गोपाल प्रभूंचा प्रोग्राम आम्ही थोडं लेट जॉईन केला. पण एकेकाळच्या घरी कुठं कुठं आम्ही शोधत बसायचो. सोमवार, मंगळवार, गुरुवार, बुधवार, शुक्रवार, एक घर आम्ही सोडलं नाही त्यावेळेस. प्रत्येक संध्याकाळी. कारण की माझी मम्मीने ना सारखं आम्ही भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर सांगायची, आमच्या तिकडे ना प्रत्येक संध्याकाळी सत्संग असायचा, इकडे तर काहीच नाही आहे. सारखी माझी मम्मी ना रडायची आमच्या समोर. आणि आम्ही छोटे छोटे, आम्हाला काय माहिती की ही काय म्हणते. मग ते ना ती सारखी सांगायची ना, तर आमच्या डोक्यामध्ये ते फिक्स झालं की प्रत्येक संध्याकाळी म्हणजे सत्संग, प्रत्येक संध्याकाळ म्हणजे सत्संग. तर आम्ही शोधून आणायचो, ए मम्मी चल इकडे सत्संग चाललेले आहे, चला. सगळे आपले एकत्र सगळे चहापी जायचो आम्ही मग. तर ही जी भक्तांची जी संघाची जी ओढ लागली ना, त्यावेळेस तो संस्कार झाला. आणि तो संस्कार आताही आहे. आता कुठेही आम्ही जाऊ ना, तर विचार करतो की नाही मंदिराच्या जवळ. आणि भगवंताच्या कृपेने मी जिकडे जिकडे गेलेली आहे, तिकडे मी नेहमी मंदिराच्या जवळच राहिलेले, म्हणजे मंदिराच्या 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये भगवंतांनी मला नेहमी ठेवलेले आहे. दिल्लीमध्ये होते तर मंदिराच्या अगदी समोर. वृंदावनमध्ये सुद्धा आमचं घर मंदिराच्या समोर. मग कुठे मुंबईमध्ये सुद्धा मंदिर, जुहू मंदिरचे 3 किलोमीटरच्या अंतरावरती आमचं घर होतं. तर जिकडे जिकडे गेली भगवंतानी ना भक्तांचा संग ठेवलेला आहे. ते मला असं वाटतं की ही खूप गुरुची कृपा आहे एकतर. आणि गुरुची कृपा असेल तरीच आपल्या मध्ये काहीतरी योग्यता येते, नाहीतर काय आपलं लंगडा लुला व्यक्ती काय करू शकणार आहे. तर हा भक्तांचा संग मिळणे सुद्धा ही गुरुचीच कृपा आहे. टोटल गुरुची कृपा आहे की. आणि ते सुद्धा क्वालिटी भक्तांचा संग मिळणे ही गुरुची कृपा आहे. चला पुढचा जरा श्लोक बघून घेऊया आपण. हा प्रभूजी विचारा. हरे कृष्ण. वृंदावनमध्ये भगवान कृष्ण छोटे असताना वयाच्या 6व्या वर्षी 7व्या वर्षी राधांनी त्याचा विवाह झाला होता आणि ते ब्रह्माजीने लावला होता. तर ते त्याच्याविषयी थोडंसं बोलायला सांगा. तर प्रभूजींनी प्रश्न काय विचारलेला आहे की वृंदावन मध्ये जेव्हा भगवंत छोटे होते, त्यांचं लग्न लावलं होतं ब्रह्माजींनी राधा राणी बरोबर.
आणि तिकडे एक वन सुद्धा आहे, भांडीर वन करून. आपण जाऊन आलेलो सगळे तिकडे भांडीर वन मध्ये. आता बघा, हे जे लग्न ब्रह्माजींनी लावून दिले ते बाह्य आहे. काय आहे? बाह्य, लोकांना दाखवण्यासाठी की सीताराम आहे, लक्ष्मी नारायण आहे, तर राधा कृष्ण सुद्धा आहे, है ना, आणि रुक्मिणी कृष्ण सुद्धा आहे. हे बाह्य आहे. पण आपल्याला माहिती आहे की राधाराणी भगवंताची अंतरंग शक्ती आहे, भगवंताच्या हृदयामधनच आलेली आहे बाहेर. तर ती भगवंताची अंतरंग शक्ती आहे. तर फक्त लोक, म्हणजे बाह्य रूपे लोकांना दाखवण्यासाठी ते लग्न केलेलं आहे. आणि ब्रह्माजी सुद्धा जीवच आहे. तर जीव परम भगवान पुरुषोत्तमचं लग्न लावून देणारे कोण? हे तर भगवंताची स्वतःची लीला आहे. इच्छा आहे की ठीक आहे, लोकांना उद्या असं नको व्हायला की लोकांना वाटेल की राधाराणी माझी गर्लफ्रेंड आहे का माझी प्रियसी आहे. तर म्हणून फक्त हे लोकांना एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक उद्देश जावो, म्हणून ब्रह्माजींनी ते लग्न जे आहे राधाकृष्णाला लावून दिलेलं आहे. ही याची ऍक्च्युली गुह्य जी वस्तू आहे ती ही आहे की भगवंताची स्वतःची इच्छा होती की पुढे जाऊन लोकांनी माझ्यावरती संशय न करू, म्हणून राधाराणी बरोबर लग्न लावलेलं आहे. तिकडे मग ते सिंदूर विंदूर ते लोक लावलेलं ते दाखवतात वगैरे. ब्रह्माजीचं आपलं एक थोडं मंदिर आहे वगैरे, ते सगळं ते बाह्य आहे सगळं. पण आपल्यालाही माहिती आहे की हे सगळं अंतरंग मध्ये काय आहे, आतलं कारण काय आहे की भगवंताची अंतरंग शक्ती आहे, भगवंतामधूनच आलेली आहे बा. ठीक आहे ना प्रभूजी? चला पुढच्या श्लोकाला जाऊया आपण. वैकुंठाजनिनो तो वरा मधुपूरि तत्राविरसोत्सावर वृन्दार्यणं मुदारपाणिरमणात् तत्रापि गोवर्धनः राधाकुण्डं विहापि गोकुल पथे प्रेमामृत तापलावन्त कुर्यादस्य व्रजजतो गिरितटे सेवां विवेकिना कः. जर त्याचं ट्रान्सलेशन वाचत तर कोणी? ओ, खूप खूप सुंदर श्लोक आहे हा. खूप सुंदर श्लोक आहे. हरे कृष्ण. हा बरोबर. हरे कृष्ण. मथुरा नामक पवित्र नगरी वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तिथे भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता. मथुरा नगरीपेक्षा वृंदावनाचे दिव्य अरण्य श्रेष्ठ आहे, कारण श्रीकृष्णांनी तिथे रास लीला केली होती. आणि वृंदावनापेक्षा गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे, कारण श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य हाताने गोवर उचलला होता व त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रेमलीला रचल्या होत्या. या सर्वांपेक्षाही श्री राधा कुंड श्रेष्ठ आहे, कारण ते ठिकाण गोकुळपती श्रीकृष्णांच्या प्रेमामृताने तृंब भरून गेले आहे. मग असा पुलता बुद्धिमान मनुष्य आहे जो गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित असलेल्या या दिव्य राधा कुंडांची सेवा करणार आहे. खूप सुंदर. आता बघा, श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आपण तात्पर्याप्रमाणे जातोय की हे जे भौतिक जगत आहे ते त्रिपद विभूती आहे, त्रिपाद विभूती आहे. म्हणजे हिंदीमध्ये 3/4. आणि हे भौतिक जगत जे आहे एक पाद विभूती आहे, 1/4. जर का त्याला अक्षरामध्ये टाकायचं असेल है ना, किंवा है ना, हे भौतिक जगत एक पाद विभूती आहे आणि आध्यात्मिक जगत त्रिपाद विभूती आहे. म्हणजे काय? 3 पट जास्त भक्त तिकडे आहेत आपल्यापेक्षा.
आपल्यापेक्षा 3 पट जास्त भक्त तिकडे राहतात. तर विचार करा, हे 14 भुवन मध्ये कितीतरी जीवात्मा राहत आहेत. त्याच्यापेक्षा 3 पट, आणि हे तर फक्त एकच लोक आहेत. तसे कितीतरी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. हा एक ब्रह्मांड मध्ये एवढे, तर अनंत कोटी ब्रह्मांड मध्ये किती, आणि त्याच्यापेक्षा 3 पट लोक तिकडे आहेत. म्हणजे डोकं फिरण्यासारखंच. म्हणजे हे माझ्या भौतिक बुद्धीच्या परे आहे समजणे हे. आणि माझं नाहीतरी मॅथ्स खूप जरा हे आहे, काय म्हणतात, पक्का आहे. तर अजूनही मला कन्फ्युजन आहे की कसं एवढे लोक तिकडे आहेत, आपल्यापेक्षा 3 पट जास्त लोक तिकडे आहेत. तर हे जे आध्यात्मिक जगत जे आहे, तर भौतिक जगतपेक्षा उंच आहे, म्हणजे वरती आहे. आणि ते म्हणतात की मथुरा जे आहे, ही जी मथुरा ऍक्च्युली म्हणतात की भौतिक जगत में आहे, पण म्हणतात मथुरा सुद्धा जे आहे हे आध्यात्मिक जगत पेक्षाही उंच आहे. का सुपिरियर आहे त्याला म्हणतात. आणि का? कारण की इकडे भगवंतांनी जन्म घेतलेला आहे, भगवंताचं प्राकट्य इकडे झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे वृंदावनचे वन आहे, जे द्वादश वन आहेत, ते त्याच्यापेक्षाही जे आहेत वर आहे, है ना. कारण की तिकडे भगवंतांनी आपली दिव्य लीला जी आहे ते प्रकट केलेली आहे, है ना. आणि त्या वृंदावन मध्ये जे आहे, जे मथुरापेक्षा वरती आहे, आणि त्या वृंदावन मध्ये सुद्धा एक अजून वन आहे, जे आहे गोवर्धन. गोवर्धन पर्वत आहे, आणि तो महान आहे. वृंदावन पेक्षा गोवर्धन महान आहे का? कारण की भगवंतांनी आपल्या स्वतःच्या हाताने त्याला उचललेला आहे. हे किती चांगली गोष्ट आहे. हे तर आपण ऐकलेले, खूपदा ऐकलेले की भगवंतांनी उचललेला आहे गोवर्धन एका छत्रीच्या रूप मध्ये. आणि हा गोवर्धन का एवढा महान आहे वृंदावन आणि मथुरापेक्षाही? कारण की गोवर्धनला भगवंतांनी आपल्या भक्तांना सुरक्षता प्रदान करण्यासाठी वापरलेला होता. इंद्रच्या हाहाकार मधनं तो वापरला होता. म्हणून गोवर्धन जे आहे ते मथुरा आणि वृंदावन पेक्षाही महान आहे. आणि तिकडे गोवर्धन मध्ये खूप जास्त लीला झालेली आहे. तिकडे आपली राधाराणी बरोबर आहे किंवा गोपियांबरोबर आहे, तिकडे खूप खूप अंतरंग लीला झालेली आहे तिकडे. आणि तिकडे म्हणतात त्या गोवर्धन मध्ये सुद्धा राधाकुंडच्या तटवरती, है ना, जे राधाकुंड गोवर्धन पेक्षाही महान आहे. का? कारण की तिकडे जे आहे राधाराणीचं प्रेम कृष्णासाठी सारखं वाहतोय, आणि कृष्णाचं प्रेम राधाराणीसाठी वाहतोय. तर ते म्हणतात ना, ओतप्रोत होतोय, है ना. तर म्हणून जे आहे, जेवढेही काय म्हणतात एडवांस डिवोटीज को क्या बोलते हैं हिंदी में, मराठी मध्ये? उच्च कोटीचे भक्त, करेक्ट, थँक्यू. जे उच्च कोटीचे भक्त आहेत त्यांना राधाकुंड मध्ये राहायला खूप आवडतं. कारण की तिकडे खूप स्मरण करू शकतो राधा कृष्णाच्या लीलांचा. आणि म्हणून त्याला रती विलास जागा सुद्धा म्हणतात. रती म्हणजे काय? रती म्हणजे आसक्ती, म्हणजे अटॅचमेंट. खूप आसक्त असतो. म्हणून आपण म्हणतो ना गुरुवंदनामध्ये सकाळच्या, श्री गुरु चरणे रती ऐसे उत्तम गती, जे प्रसादे पुरे सर्व आशा. तर श्री गुरु चरणे रती ऐसे उत्तम गती. तर रती म्हणजे काय? गुरुच्या चरणांप्रती जर का आपली रती असली, अटॅचमेंट असला, आसक्ती असली, तर मग आपल्याला उत्तम गती मिळेल. पण ही रती म्हणजे काय? मुख्य म्हणजे हे रती काय आहे? का गुरुच्या पाठीमागे चापलुसी करत फिरायचं आहे? का गुरुच्या इर्द गिर्द घुमायचं आहे, चमचागिरी करायची? काय आहे ही रती?
तर ही रती जी आसक्ती आहे ते गुरुच्या आदेशच्या प्रति रती असायला पाहिजे. गुरुनी जे एक एक शब्द सांगितलेला आहे त्याच्याप्रती माझी आसक्ती असायला पाहिजे की मला एक एक शब्दाचं पालन करायचंय. तर त्याच्या प्रती जर का माझी रती असली, मेरा अटैचमेंट अगर गुरु के हर एक वाक्य को पालन करने के लिए अगर होगा, तो फिर वही सही मायने में रति कहलाती है। और तभी हमको मिलेगी उत्तम गति। श्री गुरु चरणे रति यही से उत्तम गति, जय प्रसादे पूरे सर्व आशा। तो फिर आपकी जो कुछ भी इच्छा होगी वो पूरी हो जाएगी, लेकिन उसके लिए कंडिशन्स अप्लाय. कंडिशन हेच आहे की आपल्याला गुरुच्या आदेशप्रमाणे चालायचं आहे. तर त्याला म्हणतात रती. तर हीच रती जेव्हा आपण गुरुच्या आदेशप्रमाणे, कृष्णाच्या आदेशप्रमाणे, वैष्णवांच्या आदेशप्रमाणे जेव्हा आपण करतो, तर मग आपल्याला सर्वात उत्तम गती. उत्तम गती कुठे? आपलं आध्यात्मिक जगतमध्ये उत्तम गती मिळेल. आता बघा चैतन्य चरितामृत मध्ये मध्य लीलामध्ये श्री चैतन्य महाप्रभू जे आहे, पहिले ब्रज मध्ये त्यांनी जे आहे पहिले भेट घेतली आणि मग त्यांना राधाकुंड नव्हतं मिळत. म्हणजे काय, चैतन्य महाप्रभू खूप जे आहे राधाकुंडचं अगदी एक्झॅक्ट लोकेशन शोधत होते. आणि मग त्यांना जे आहे छोटस जे आहे ते काय म्हणतात ते आपली हे मिळेल, पॉन्ड को क्या बोलते हिंदी में, तलाव सारखं मिळालं त्यांना. मग तिकडे त्यांनी आंघोळ केली त्या तलावामध्ये. आणि त्यांनी जेव्हा आंघोळ केल्यानंतर त्यांच्या अंगात ते स्फुरित झालं, म्हणून ते म्हणाले की हे राधाकुंड आहे. आणि मग चैतन्य महाप्रभूंचे जेवढे भक्त आहेत त्यांनी परत रूप गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी परत त्याला शोधून काढलं आणि मग त्याला आता राधाकुंड नाव दिलेलं आहे. तर रूप गोस्वामींनी राधाकुंडवरती खूप बळ दिलेलं आहे, जोर दिलेला आहे. का? कारण की हे चैतन्य महाप्रभूची इच्छा होती की या राधाकुंडला शोधायची. कारण की याच राधाकुंड मध्ये जर का कोणी डुबकी लावली गुरुच्या परमिशन नंतर, है ना, परमिशन को क्या बोलते मराठी में, परवानगी नंतर, गुरुच्या परवानगी नंतरच आपण राधाकुंड मध्ये डुबकी लावायला पाहिजे. जसे माझे गुरु महाराज ना कधी राधाकुंड मध्ये त्यांनी आंघोळ नाही केलेली आहे. त्यांना जेव्हाही विचारलं ते म्हणतात नाही, ही ही स्वयं राधाराणी आहे. तर राधाराणीवरती मी पाय कसा देऊ शकतो, मी तर तिचा दास आहे ना, म्हणजे म्हणून तो भाव होता महाराजांचा. तर ते कधी यमुना मध्ये नाही, कधी राधाकुंड मध्ये नाही, कुठल्या ह्याच्या नाही. कारण की त्यांना असंच वाटायचं की ही स्वयं राधाराणीच आहे, तर पाय देऊ नये. पण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आपले लोक सगळे ते लोक आंघोळ करतात त्याच्यामध्ये. दोन आहे ना, तिकडे राधाकुंड श्याम. दोन्ही हा आहे, इकडे राधाकुंड एक श्यामकुंड आहे. श्याम. तेही श्याम झाले ना, कृष्णच झाले ना स्वयं, तर म्हणून नाही. कृष्णानंद प्रभू कुठे जर तुम्हाला भेटायचं असेल तर राधाकुंडच भेटतात. एकदम 13 वर्षी बसणार जप करत, त्यांचे किती जप होतात त्यांनी त्यांचं त्यांना जर त्यांना वृंदावन भेटायचं असेल तर तिथेच भेट, तिकड भेटणार. राईट राईट. राधाकुंडात भेटणार, राधाकुंडलाच भेटणार. आणि राधाकुंड स्नान करण्याची गर्दी मात्र भरपूर असते, जागा नसते स्नान करणे. तर काय नाही काय कोणाला जर का 64 माळा करायची असेल आणि इच्छा असेल की मला अभ्यास त्याचा करायचा आहे, तर कृष्णानंद प्रभूंचा संग करायचा. त्यांच्या संघ मध्येच आम्ही एवढे वर्ष 64 माळा करू शकलेलो आहे. नाही तर ना आम्ही एकाकी आम्हाला नाही मोबाईल एकटे काय करणार आहे. पण ते आपल्याला चलो आप कर सकते हो, बहुत अच्छा, कितना हुआ आपका, प्रभु जी 20 माला, अरे वाह 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 20 माला हो गया आपका. तर ते ना आपल्याला अशी प्रोत्साहन देतात. सी, ज्याच्याकडे जे वस्तू असेल तो व्यक्ती देऊ शकेल ना. मी सांगेल की समृद्धी मला BMW दे, समृद्धी देऊ शकेल का मला BMW? नाही, कारण की तिच्याकडे ते नाही आहे. पण जर का मी टाटा बिर्लाला सांगितलं तर ते मला देऊ शकेल, नाही त्यांच्याकडे आहे. तसंच ज्याच्याकडे जी वस्तू आहे, तर कृष्णानंद प्रभूकडे काय आहे, 64 माला करण्याचं ते शक्ती आहे. तर त्यांच्याकडे गेलो तर तुम्हाला 64 माला करण्याची, तर ती ना ती आपली क्षमता वाढवते. त्याच्या हा मुलगा ऐकायचा, ती हळूहळू आपली माळा करण्याची क्षमता वाढवतात. आणि हा अभ्यास आहे. कोणी आता म्हणूनच आमचे गुरु महाराज काय करतात, प्रत्येक एकादशीला 25 माळा सांगतात.
की चल बाबा क्षमता वाढेल, हळूहळू वाढेल. तर 25 तर म्हणाल अरे 32 करायला किती वेळ लागेल, चल ना करून घेते आता. है ना, कारण की 25 नंतर 32 करायला किती अजून किती वेळ लागेल आपल्याला, 7 माळा अजून आहे 32 करायला. म्हणजे अरे 7 माळा तर आता काय एका तासात होऊन जाईल. तर असं करत करत काही लोक 64 माळा सुद्धा करतात प्रत्येक एकादशीला. एक तर निर्जल ठेवतात आणि एक तर 64 माळा करतात. ते महानच आहेत जे लोक करतात. आणि आपल्या मंदिरामध्ये असे खूप सारे महान भक्त आहेत जे प्रत्येक एकादशीला निर्जल सुद्धा करतात आणि 64 माळा सुद्धा त्यांचं करतात. लक्ष नसते की एवढं हा हा. पाणी तिकडे लक्ष नसतं. नाही नाही, कारण की ते आत्माच्या स्तरवरती राहत आहेत, शरीराच्या स्तरवरती नसतं. बघा तुम्ही सगळ्यांनी 64 माळा कधी ना कधीतरी केलेली आहे ना. तर त्यावेळेस तुमचा काय अनुभव आहे की तुम्ही आत्माच्या स्तरवरती येतो. कधी तुम्हाला जेवायला पाणी बिणी काहीच आठवण नाही आलं. असं वाटतं नाही नाही नाही, आज खूप चांगला दिवस आहे, आज तर अगदी लॉटरीचा दिवस आहे, डिस्काउंटचा दिवस आहे, आज सब लूट लो, बस आज की सब दिन मिलने वाला है, ये सेल सिर्फ आज के दिन है, अब इसके बाद मिलने वाला नहीं है. तर आपण आपलं पूर्ण जो बल आहे, आपल्या क्षमतेच्या पण पलीकडे जाऊन जे आहे, आपण काय करतो लावतो. जसं निर्जल एकादशी आता शनिवारी आहे ना, माझ्या जिजाजींनी कुंजबिहारी मध्ये भागवतम क्लास दिला होता. तर ते म्हणत होते त्या क्लासमध्ये की त्यांनी गेल्या वर्षी आपल्या पूर्ण टीमला घेऊन त्यांनी निर्जल एकादशी केली. तर त्याच्यामध्ये 70% लोकांनी जे आहे त्यावेळेस गेल्या वर्षी त्यांनी काहीतरी 64 माळा केली असेल. आणि यावेळेस काहीतरी अजून जास्त लोक होते, कारण की प्रत्येक वर्षी लोक येत जातात ना त्यांच्या ग्रुपमध्ये. पण यावेळेस पूर्ण दिवस आणि सगळं एक्सेल शीट मध्ये ठेवलेलं होतं की या भक्तांनी एवढी एवढी माळा केली आहे, या भक्तांनी आता या वेळेपर्यंत एवढी माळा केली, या वेळ आता म्हणजे एक एक तासाचा त्यांनी तो एक्सेल शीट मध्ये स्लॉट ठेवला होता कागदावरती. की 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, म्हणजे किती झाले 24 तासामध्ये तुमची किती माळा झाली. तर 70% पेक्षा जास्त लोकांची 108 माळापेक्षा जास्त झाली होती त्यांच्या ग्रुपमध्ये. तर ते म्हणाले की ते ऍक्च्युली हेच म्हणत होते की आपण आपल्या क्षमतेच्या सुद्धा पलीकडे जेव्हा जातो, एक असतो ना आपला कम्फर्ट झोन असतो, आरामदायक झोन आपला असतो, की आज बस एकादशी, आता बस मला फक्त आराम करायचा आहे, खायचं खायचं प्यायचं नाही आहे. पण नाही, आपण आपल्या क्षमतेच्या सुद्धा पलीकडे जेव्हा जातो तर मग भगवंताची कृपा तिकडनं येते. ते म्हणते की जे लोक फक्त 2-3 माळा करत होते त्या लोकांनी सुद्धा 108 माळा केली त्या दिवशी. 2-3 माळा करणार म्हणजे नवीन नवीन जुडलेले असतील ते लोकही, त्यांनी 108 माळा केलेली. तर हे आपली जी क्षमता, हे जे एकादशीचे दिवस असतात ना, एकादशी दिवस म्हणा किंवा नित्यानंद त्रयोदशी, आपला गौर पौर्णिमा आहे, जन्माष्टमी आहे, बलराम पौर्णिमा आहे, हे सगळे जे काय म्हणतात पवित्र दिवस असतात, हे आपली क्षमता वाढवण्यासाठी असतात. का? कारण की त्या दिवशी ना भगवंताची कृपा अफाट पसरलेली असते. आपल्याला फक्त पकडण्याची गरज आहे. जसं मी म्हणते ना, फेका 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 फेका, कोण पकडते? कोण पकडते? ज्याने पकडलं तो निहाल. तर हे सगळे दिवस अगदी म्हणजे डिस्काउंट वाले दिवस होते आणि त्या दिवशी भगवंत अगदी दयाळू कृपाळू असतात. जसं नाही का एक राजा आपल्या जन्माच्या दिवशी कसा अगदी उदार असतो. घे, तुला 64 माळा करायची, घे ग तू घे. अरे तुला 108 माळा करायची, घे बाबा तू घे. तर असा उदारपण भगवंत ऍक्च्युली प्रदर्शन करतात. आणि कुणी आपल्या मनाला ती मक्कम केल्यानं काल मला करायचंच आहे. बघा भगवंत आणि गुरु परंपरा कशी आपली मदत करतात, खरंच ऍक्च्युली करतात. पण फक्त एक दिवस अगोदर आपल्या मनाला एकदम मक्कम करून ठेवायचं, मग तो कृपा करतो. आता बघा इकडे परत आपण पुस्तकाकडे येऊया. ते आमचं प्रियवाडीचं ऐकलं होतं दरवर्षी प्रियवाडी काँग्रेस आपले हा श्वेती प्रभू, हा. तर तिथे श्रीमंत गौर सुंदर पाहिजे तिथे. तर गौर सुंदर एका दिवशी आले ना की आमची इथे रूम असायची, जे इकडनं आम्ही सेंटरसाठी एक रूम घेतली होती भाड्याने. त्या रूम आपण बसायचे, सुद्धा म्हणा हॉस्पिटल जायचं नाही, आधी काय खाल्लं नाही पिल्लं नाही, ते आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. कधीच पाणी नाही काहीच.
म्हणजे मग गौरसुंदर प्रभूंनी तर वृंदावन मध्ये सुद्धा तोच नियम काढला होता, कारण की ते 2004 मध्ये वृंदावनला गेले ना, आणि मी सुद्धा 2004 मध्येच दिल्लीला गेले, माझी जेव्हा तिकडे जॉब लागली होती तेव्हाच. तर ते मला सांगत होते की आम्ही प्रत्येक एकादशीला 64 माळा करतो. ते कंटिन्यू झालंय तिकडे वृंदावन मध्ये, आणि खूप लोकांना त्यांनी त्यांचं जीवन बदललेलं आहे. हा. एका व्यक्तीला मी सुद्धा रिक्षातून आणलं होतं म्हातारी, दिल्लीचाच मंदिरचे माणूस होते ते, तर आत्महत्या करायला चालले होते आणि मी रिक्षा चालवत होता म्हणा, खिशात माझी उभी होती. ते फार हे होते ते घाबरलेले अवस्थेत होते आणि रिक्षात आता बघतायत का दीक्षित, बघतायत? ते म्हटलं मला आत्महत्या करायची, आत्महत्या करायची काय एकदा, म्हणून ते रिक्षात बसले आणि मी त्यांना डायरेक्ट मंदिरातच आणलं, राधाकृष्ण झाली नसतात. आमच्या इकडे बिलवाडीला हेच यायचे कोण, गौरसुंदर प्रभू. म्हणून मी आता हे बी पक्षत होते, ते बी पक्षत होते, म्हणून त्यांच्या पुढे घेऊन बसवलं. तर मग सांगा यांना काय सांगायचं, यांना आत्महत्या करायची. आणि मी आलो बाहेर निघून, आणि आम्हाला 2 तास बाहेर पोहोचले, 2 तास त्यांच्या परिवर्तनच झालं. म्हणजे आत्महत्या करायचा विषय वाटत नाही. म्हणजे का वाटत नाही, म्हणजे आता मी घरी जाणार आणि घर परत इकडे येणार आता इकडे आले विटेवाडीला राहिले. इथून गोपाळकृष्ण स्वामी महाराज त्यांनी दीक्षा बी घेतली नवरा बायकोनी, आणि आज ते पार्थ सारथी मंदिरामध्ये गेले. सहस्त्रनेत्र प्रभू आहेत का? तेच सहस्त्रनेत्र प्रभू आहेत का? सहस्त्रनेत्र तीर्थप्रभू इकडे आहेत. तर तेच प्रभू आहेत ना, मला विषयामध्ये भेटले होते, फार पूर्वी तेव्हा भेटले होते. आणि त्यांना मी सुंदर म्हणून असं इथं त्यांना बिगड कॉंग्रेगेशन त्या संघामध्ये राहतं. त्यांनी माझा तो निश्चय घेऊन दोघांना बायको होती, 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी, गुरुकुलला ठेवलं होतं त्यांना मुलांना. त्यानंतर ते दिल्लीच्या मेन आहेत. महाराजांनी त्यांना भरपूर मदत केली, त्यांना फ्लॅट घेऊन दिला महाराजांनी, महाराजांनीच ते पैसे दिले त्यांना फ्लॅट घ्यायला, तिथे सेवा करून. हो, ते स्वतः सांगतात. कम्प्लीट चेंज झाले ते. ऍक्च्युली पुण्यावरनं वृंदावन आले होते, आणि मग वृंदावन मधनं परत दिल्लीला आले होते. त्याने मला सांगितलं होतं त्यावेळेस कि मैं पहले वृंदावन गया था पुणे से, तो थोड़े महीने वृंदावन में रहा, फिर अभी मैं दिल्ली में आ. ते मला माहिती का, ते आत्महत्या का करणार होते ते मला माहिती, मी नंतर सांगते तुम्हाला. तरी तुम्हाला फोनवरती सांगते मी की का आत्महत्या करणार. ते काय सांगतात बघा, मग करा आत्महत्या. ठीक आहे, जरा आपण हे थोडं संपून घेऊया. आता श्रील रूप गोस्वामी राधापणवरती खूप जोर दिलेला आहे, कारण की चैतन्य महाप्रभूची खूप इच्छा होती की ह्याला शोधायचं आहे. आणि मग राधाकुंडला सोडून कोण दुसऱ्या जागेला सेटल व्हायला मन करेल कोणाला, तर हे चैतन्य महाप्रभूची इच्छा आहे. तर म्हणतात की ज्याच्याकडे दिव्य बुद्धी नाही आहे, तर तो व्यक्ती जो आहे तो राधाकुंडच्या ऐवजी कुठेही तो सेटल होईल. आणि म्हणतात की हे राधाकुंडचं जे महात्म्य तेच आहे की हे कुठलेही वैष्णव संप्रदायाला साक्षात्कार नाही होणार. 4 वैष्णव संप्रदाय आहे ना, ब्रह्ममाधव गौडे संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. पण फक्त ब्रह्ममाधव गौडे संप्रदायवालेच हे राधाकुंडचं महिमा समजू शकतात. आणि जे लोकांना भक्तीमध्ये काहीही रुची नाहीये ते लोक नाही समजू शकणार. ज्यांना चैतन्य महाप्रभूची सेवा नाही करायची त्यांना नाही समजू शकणार. आणि हा जो राधाकुंडचा एक दिव्य स्वभाव आहे, का दिव्यता आहे, ते फक्त आपले जे गौडे वैष्णव आहे किंवा जे चैतन्य महाप्रभूचे अनुयायी आहेत तेच समजू शकतात, बाकी कोणी नाही समजू शकणार. कारण की चैतन्य महाप्रभू स्वयं कोणी कृष्ण आहे आणि राधाराणीच्या भावामध्ये आलेले आहे. तर तेच लोक, तर आपण इतके सौभाग्यशाली आहोत की 4 संप्रदायामध्ये आपलीच एक संप्रदाय आहे जे भूतो न भविष्यता जे आहे कुणालाच नाही दिसले ते आपली संप्रदायाला मिळालेला आहे.
हे राधाकुंडचं सौभाग्य मिळालेलं आहे. आणि हे राधाकुंड हे आता तुम्ही बघा ना, तिकडे भागवतमध्ये सुद्धा लिहिलेलं ना की हे राधाकुंड राधाराणीपेक्षा अभिन्न आहे. म्हणजे राधाकुंडचे दर्शन करणे आणि राधाराणीचे दर्शन करणे एक समान आहे. तुम्ही म्हणाल अरे असं कसं, हे तर फक्त पाणी दिसतंय मला, राधाराणी कुठे आहे, तिचं सुंदर स्वरूप कुठे आहे? तर ते सुंदर स्वरूप त्याच्यासाठी दिव्य चक्षु पाहिजे. पण तोपर्यंत ते दिव्य चक्षु येऊस तोपर्यंत आपण पाण्यामध्येच राधाराणीला नमस्कार करतो. ते कारण की ही राधाराणी, तर आता बघा ना, कितीतरी नदी आहे तर त्यांचं स्वरूप आहे. जसं गंगा आहे, तर गंगा एक व्यक्ती आहे, नर्मदा एक व्यक्ती, कावेरी एक व्यक्ती आहे, आणि मग त्यांच्या नद्या आलेल्या आहेत. तर हे व्यक्ती जे आहेत आपल्याला दिसणार नाही, पण ज्या ज्या व्यक्तीला पूर्ण श्रद्धा आहे राधा कुंडवरती, श्याम कुंडवरती, त्या त्या व्यक्तींना एके दिवशी नक्की राधाराणीचे दर्शन होते तिकडे. जसं एक आपले काय म्हणतात त्यांना, आपले आचार्य आहेत, त्यांचं नाव आहे रामचंद्र कविराज गोस्वामी. हे कृष्णराज कविराज गोस्वामीचेच भाऊ आहेत. तर हे रामचंद्र कविराज गोस्वामी एकदा जे आहेत ते ध्यान समाधीमध्ये 2-3 दिवस पासून बाहेरच निघेना, असलं ध्यान मध्ये पूर्ण गेले. तर मग त्यांची जी बायको आहे ईश्वरी, ती गेली त्यांच्या गुरुकडे, श्रीनिवास आचार्यकडे. ती म्हणाली, बघा ना माझे मिस्टर जे आहेत, माझे पतिदेव आहेत, 2-3 दिवसापासून अशी समाधीमध्ये, मला वाटतं ते गेले की काय, तुम्ही जाऊन जरा चेक करा. तर मग आले श्रीनिवास आचार्य. तर श्रीनिवास आचार्य जे आहेत त्यांनी, कारण की त्यांचे गुरु आहेत ना रामचंद्र कविराज गोस्वामीचे, तर ते ध्यान करायला लागले. आता बघा सायन्स कसं आहे, तर विज्ञान कसं आहे. एक सेकंड, मला जरा पाणी दिलं. गुरु जे आहेत शिष्याच्या मनामध्ये प्रवेश करून, रामचंद्र कविराज गोस्वामीच्या मनामध्ये प्रवेश करून बघतायत की ह्याचं मनन कुठे चाललेलं आहे. मनामध्ये त्यांनी प्रवेश केला. तर ते बघतायत की रामचंद्र कविराज गोस्वामी जे एक मंजरी आहेत त्या लीलेमध्ये, तर राधा राणीची जी आहे ना नाकाची नथनी आहे ना, नथनी ही ही हरवलेली आहे. आणि रामचंद्र कविराज गोस्वामी ते शोधतायत त्या राधाकुंड मध्ये. आता श्रीनिवास आचार्य मनी मंजरी आहे, तर ते सुद्धा शोधू लागले. मग काय झालं, ते शोधतायत दोन्ही, आणि अजून दुसरे गोपी सुद्धा शोधतायत, सगळे शोधतायत ही नाकाची नथनी पडलेली. मग श्रीनिवास आचार्याला जी मनी मंजरी आहे, त्यांना ही नाकाची नथनी मिळती आहे. आणि ती मग त्यांनी कुणाला दिली, ती रूपमंजरीला दिली. रूपमंजरीने राधा राणीला दिली. मग राधा राणीने आपलं पुष्ट तांबूल जे आहे ते दिलं मनी मंजरीला. मनी मंजरीने मग रामचंद्र कविराज गोस्वामीला दिलं. आणि मग दोन्ही 2 दिवसानंतर परत बाहेर आले. तो तोपर्यंत शोधत होते नाकाची नथनी. हे एवढं ध्यानामध्ये चाललेलं आहे, ध्यानमध्ये सुद्धा सेवा चाललेली आहे. आणि मग जे आहे ईश्वरी विचारती आहे श्रीनिवास आचार्याला की काय झालं होतं, माझ्या नवऱ्याला एवढे 2-3-4, आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर लग गए आप भी उनके साथ भी. तर मग श्रीनिवास आचार्यांनी सगळी गोष्ट सांगितली, असं असं झालेलं होतं. तर रामचंद्र कविराज गोस्वामींनी, सॉरी, श्रीनिवास आचार्यांनी काय केलं होतं की जे राधाराणींनी ना अर्ध पुष्ट केलेलं जे तांबूल आहे, पानचा जो बिडा असतो ना, तो ऍक्च्युली दिला होता. तर आता तोच पानचा बिडा ईश्वरीला मिळाला, बायकोला मिळाला. का? कारण की खूप चांगली पतीची सेवा करते आहे ना. तर विचार करा, राधा राणींचं उष्ट तांबूल ते ईश्वरीला मिळालं. बाकी सगळ्यांनी घेतलंच, पण थोडा तुकडा ठेवला होता, तर ते ईश्वरीला दिला. आणि मग त्यांच्याच गर्भामध्ये कोण आले, कुठले तरी संत आले, काय त्यांचं नाव मला आठवत नाही, मी सांगते नेक्स्ट टाइम, शोधून सांगते. आपले कुठले तरी महान संतच आलेले आहेत. तर विचार करा, गुरु शिष्याच्या मनामध्ये प्रवेश करून वाचू शकतात की याच्या मनामध्ये काय चाललेलं, हा काय विचार करतो आहे. ही पॉवर आहे गुरुची. म्हणून कधी कधी आपण नाही का गुरुच्या समोर जातो आणि गुरु लगेच आपल्याला स्कॅन करून घेतात.
की अरे तू चिंता नको करूस, तू काळजी नको करूस, सगळं नीट होऊन जाईल. तर त्यांना वाचायला येतं आपल्या मनामध्ये काय आहे. कोणी दंभी आहे, कोणी ढोंगी आहे, कोणी अहंकारी, कोणी काय पण असो. तर गुरु एकदम ना हे ओळखू शकतो. गुरु दर्पण सारखे आहेत. लगेच आपलं रिफ्लेक्शन त्यांना जातं. गुरुला लगेच कळतं की हिच्या मनामध्ये काय आहे. अरे कितीदा मी सुद्धा माझ्या गुरु महाराजांच्या समोर जायची ना, काहीतरी टेन्शन घेऊन जायची मी दिल्लीमध्ये. तर महाराज म्हणायचे, आप चिंता मत करो, आपका सब काम हो जाएगा. फक्त जाऊन अशीच बसायची मी. आप चिंता मत करो. कधी कधी तर अगदी स्पष्टपणे बोलायचे की ये व्यक्ती जो है ना आपको तंग कर रहा है ना, मैं उसको बोलूंगा कि वो आपको तंग नहीं करेगा. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव सुद्धा घ्यायचे. की मी म्हणे महाराजांना जाऊन सांगते की हा जरा मला जास्तच जरा ना त्रास देतो आहे. की बाबा ह्याला सांगा की मला त्रास नको द्यायला. तर मैं उसको बोलता. आणि खरंच त्याच्यानंतर जादू, ते व्यक्ती कधी माझं नाव घेणार नाही, काय नाही. आपण सरळ तर जाऊन कोणाला नाही सांगितलं की माझं नाव नका घेऊ बाबा. पण गुरुच्या माध्यमाने लगेच ते काय जादू आहे की गुरु महाराज फक्त माझंच नाही, कित्येक तरी भक्तांचं आहे ना फक्त स्कॅन करून. कधी कधी असं म्हणायचं सुद्धा, ये भक्त के पीछे ना ज्यादा टाइम मत दो, ये ज्यादा टिकने वाला नहीं है. या ये जो है ना ये बहुत ढोंगी है, ये सिर्फ इधर पैसों के लिए आया है, इसको ज्यादा इसके ना, और इसमें ज्यादा वक्त निवेश भी मत करना. ये ज्यादा ना ये जाने वालों में से या टिकने वालों में से नाही. म्हणजे महाराजांना बरोबर कळायचं. आणि एकदम शार्प बुद्धी. म्हणजे हे फक्त माझे महाराज नाही, सगळे महाराजांचं आहे. हे तर मला माझ्या महाराजांचं खूप एक्सपिरियन्स म्हणून ते उदाहरण देते आहे. बाकी सगळ्या महाराजांचं तसंच आहे की गुरु जे आहे आपल्या मनामध्ये. आणि असं नाहीये की तुम्ही त्यांच्या बाजूला असून ते तुमच्या मनामध्ये प्रवेश करणार नाही. ते कुठं अमेरिकामध्ये बसलेले आहेत, तुम्ही पुण्यामध्ये बसलेले तरी तुमच्या मनामध्ये ते प्रवेश करू शकतात. एवढी शक्ती गुरुमध्ये आहे. एवढे तुम्ही इकडनं जेव्हा त्यांचा प्रणाम मंत्र बोलताय, तर तिकडे त्यांना स्मरण होते की हा माझा भक्त माझा प्रणाम मंत्र बोलतोय, हा माझा आठवण काढतोय, हा जप करतो आहे. लगेच त्या मंत्राच्या आवाजामुळे गुरुला सिग्नल मिळतं तिकडे की हा जो व्यक्ती मला आठवण करतो आहे. तर हे ना आपल्याला गुरुला आहे ना खूप म्हणजे असं लाईटली नाही घ्यायला पाहिजे. काय काय लोक खूप लाईटली घेतात आपल्या गुरुला. हा दीक्षा मिळाली, पाप गेले, हे गेलं ते गेलं. आम्ही हा आपल्या जवळच जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणताय जवळ जाते आपली तर नातं काय थोडी मारून समोर जायची, राईट राईट. आम्ही समोर आपलं एक हे ठरवून जाऊ. हा आम्ही तर खूप छोटे होतो ना, तर आम्ही खूप असे इर्द गिर्द फिरत होतो महाराजांचे. असे आम्ही खूप फिरलेलो, खूप चापलुसी केलेली महाराजांची. खूप म्हणजे अशी इतकी चमचागिरी केलेली. म्हणजे असं चमचागिरी शब्द नाही सांगायला पाहिजे, पण खूप असं आपुलकी दाखवलेली आहे. तर महाराजांनी सुद्धा त्याप्रमाणे तो असं ना आदान प्रदान केलेला आहे. की महाराजांनाही माहिती की अरे कितीतरी फोटो बिटो काढत असतो, पण कधी महाराजांनी असं नाही सांगितलं माझा फोटो नका घेऊ. एकदा मी सांगितलं सुद्धा त्यांना, म्हणलं महाराज मी फोटो का घेते की तुम्ही एक दिवस नसणार, मग आम्हाला काय तुमची आठवण काय असणार मग. तर मग त्याच्यानंतर महाराजांनी कधी नाही सांगितलं मला की नको काढू फोटो. एकदा सांगितलं तुम्हाला कि नका काढू फोटो, कशाला. मतलब महाराज आप जब नहीं रहेंगे तो फिर यही फोटो देख देख के हम आपको याद करेंगे ना, कि हमारा आपके साथ कनेक्शन है. और ये एक जन्म का कनेक्शन नहीं है आपके साथ हमारा, हमारा तो अभी परमानेंट कनेक्शन है. और हम आपके थे है और रहेंगे. आपल्या आध्यात्मिक जगतमध्ये सुद्धा एक गुरु असणारच आहे ज्यांच्या अनुगत्यामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आता म्हणजे बिहारीमध्ये बघा महाभारत सुरू होते आपल्या हाडासारखे हा चालवायचे. त्यांची मुलगी लहानच होती एकदम छोटी, पण लोकांना स्वामी महाराज आले की ते एकदम मुलगी नाचायची की महाराज तुला जवळ यायची. हो. ती शेजारी नाचायची महाभारत तुमची मुलगी आज केवढी लग्नाला आली. तर आम्ही सुद्धा ते जयपताका महाराजांना नाही का असं पंखा साईड तर प्रवचन देतात, आम्ही आपण जयपताका महाराजांना नाही असं पंखा देतोय. आणि महाराज सुद्धा म्हणतात जरा जोराने पंखा दे ना, जरा हळू पंखा मिळतोय. महाराज सुद्धा असं आपल्या बरोबर ना असे गंमत जम्मत करतायत महाराज आपल्या. जोराने पंखा दे ना मला. मग म्हणे अरे मला जरा ताण लागली, जा जाऊन नारळ पाणी घेऊन ये. तर मग आम्ही जाऊन नारळ पाणी घेऊन यायचो त्यांच्यासाठी. एकदम फ्री होत. हो हो फ्री फ्री. हा हा लाकडाच्या चपल्या. आम्ही गेलो होतो मायापूरला. नाही 2004 मध्ये इकडे आले सुद्धा होते महाराज आम्ही पुण्याला कुंजबिहारीला.
हे होतं ना पंचतत्व आले, हा नवीन पंचतत्व आले होते. तिकडे आलं, हा ते इन्स्टॉलेशन साठी. तर आम्ही 3 दिवसासाठी आम्हाला आमची पाठवलं होतं इथून. पण आम्ही 1 महिना तिथं राहिलो कृष्णांकडूनच्या सानिध्यामध्ये. अरे अरे. त्यावेळेस आम्ही जेवण फक्त आपले ते महाराज आले अमेरिकेमध्ये. तमाल कृष्ण गोसावी महाराज, भक्ती तीर्थ महाराज नाही, भक्ती चारू स्वामी महाराज. सगळं प्राप्त झालं. हा कृष्णांकडून केलं. मळे, हा. आणि जयप्रकाश स्वामी महाराजांनी ना सगळं फ्री ठेवलं. गोळी गाडी सगळं जेवण खाणं सगळं फ्री ठेवलं. 2,000 भक्त आले होते, त्यांचं जेवण खाण पिण सगळं आलं सगळं फ्री. तर सगळं फ्री असल्यामुळे आपलं सगळीकडे जाता आलं. स्वतः महाराज स्वतः फिरायची. जयप्रकाश स्वामी महाराज ते रशियन डिवोटीसाठी का फ्री करतात हे सगळं माहिती आहे तुम्हाला? हे जे रशियन डिवोटी असतात ना, ते तिकडे रशियामध्ये ना खूप गरिबी आहे ऍक्च्युली. आपल्याला वाटतं ते पुतीन बितीन आहे सगळं नाही, पण ते फक्त त्या लेवल पर्यंत आहे. पण जी खालची प्रजा आहे ना रशियाची, खूप गरीब प्रजा आहे, खूप गरीब. म्हणजे घरामध्ये असे नाही का आणि खाण्याचे हे सुद्धा वांदे असतात त्यांना तिकडं. कारण की बघा ना, तिकडं 9 महिने फक्त बर्फ असतो आणि 3 महिने सुद्धा असंच काहीतरी टंगल मंगल करत ते तो वातावरण तसंच होतं. तर तिकडे ना उपजाऊ जमीन नाही आहे. म्हणजे तिकडे आपण गहू, आपलं भात वगैरे असं काय आपण हे नाही करू शकत, किंवा भाज्या वगैरे काही नाही. तर तिकडे एकच ऑप्शन आहे, बटाटे, किंवा मग काय आहे, गहू तर एक्सपोर्ट करते इंडियापासून ते. तर ब्रेड आणि बटाटेच फक्त आहे, किंवा थोडा भात सारखा आहे. तर तिकडे उपजाऊ जमीन नाही आहे. तर ते बिचारे लोक नाही का खूप खाण्याचे वांदे असतात तिकडे. म्हणून ते काय करतात, जेव्हा इकडे इंडियाला येतात ना, आता गौर पौर्णिमाला येईल किंवा कार्तिकला येईल ना, तर काय करतात, स्वतःच घर विकून येतात तिकडनं. फक्त 1 महिना इकडे कार्तिकचं ब्रजमंडल परिक्रमा करण्यासाठी, किंवा मग आपलं ते नदी परिक्रमा करण्यासाठी. मग जाण्याच्या टायमाला मग रडायला येणार, कारण की विजा सुद्धा एक्सपायर होण्याच्या टायमाला. कारण कार्तिक ते जर का फेब्रुवारी पर्यंत 5 महिना तर 6 महिन्याचा विजा असतो, जास्त नसतं. तर मग आता परत जायचं तर काय. मग बिचारे जय पताका महाराज आहे माझे गुरु महाराज, कारण की माझ्या गुरु महाराजांचे सुद्धा खूप शिष्य आहेत. तर ते कुठनं कुठनं शिष्यांकडनं पैसे घेऊन 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 या लोकांना नाही का घेल, आणि मग परत आपल्या देशात परत पाठवत. खूप गरिबी आहे, खूप गरिबी आहे तिकडे, भयंकर गरिबी आहे तिकडे. आणि वाटतो रशिया खूप मोठा देश आहे आणि त्याची इकॉनॉमी, पण तुम्ही त्याची इकॉनॉमी बघा, एवढी काही चांगली इकॉनॉमी नाही आहे त्याची. जर का आपण इकॉनॉमी बघायला रशियन इकॉनॉमीचं जर का सांगते ना तुम्हाला, 11वी पोझिशन आहे त्याची इकॉनॉमी मध्ये सगळ्या प्रदेशामध्ये. आपली कुठली आहे, चौथी आहे ना आपली, चौथी तिसरी आली आपण, चौथी आली ना आपली, तिसरा आली, पोचली आपण. अरे वा. INDIA नाही, आतापर्यंत चौथी आहे, चौथी आहे. आता होऊन जाईल तिसरी. ते म्हणाले कुठल्या वर्षापर्यंत तिसरी होऊन जाईल. हा बस होऊन जाईल, मग तर काय होऊन जाईल. तिसरी इकॉनॉमी लवकरच होऊन जाईल आपली. आपला जीडीपी सुद्धा 6.5 आहे, चांगला आहे जीडीपी आपला. ठीक आहे, इकडेच आपण विराम देऊया. शिला प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय. हरे कृष्णा, हरी बोल. ऑनलाईन डिवोटीज थँक्यू व्हेरी मच, तुम्ही जॉईन केल्याबद्दल. हरे कृष्णा.